सर्वात प्रथम आम्ही तुमचं स्वागत करतो. आज आपलं ठरल्याप्रमाणे आज आतापर्यंत 2 PMCची आम्ही इंटरव्ह्यू झाली आहे. त्यानंतर आता तुम्ही तिसरे ॲक्च्युअली अजून एक आमच्याकडे आलं होतं. त्यांचं नाव काय होतं? निओ कन्सल्टिंग. निओ कन्सल्टिंग, निओटेक. पण त्यांना आम्ही फोन करत होतो, त्यांनी फार पूर्वी दिलं होतं, पण ते काय त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही. दरम्यान मग तुमचं आलं, म्हटलं बरं झालं. मग 3 कमीत कमी लागतात आपल्याला आणि त्याप्रमाणे आम्ही ते विचार करणार. तर मला वाटते की सर्वात प्रथम तुम्ही तुमचं जे हे आहे असोसिएट्स, त्या असोसिएटचं माहिती द्या. नमस्कार, मी स्वतः अरुण घुमे. माझं स्वतः एज्युकेशन क्वालिफिकेशन BE सिव्हिल आणि LLM. मी इंजिनिअरिंग पार्ट आणि लिगल पार्ट बघतो. आणि हे माझे असोसिएट आहेत प्रकाश शिर्के. स्वतः आर्किटेक्ट आहेत आणि गेल्या 35 वर्षापासून त्यांची या क्षेत्रामध्ये PMC आर्किटेक्चर सर्व्हिसेसमध्ये आपण घेतो. मग ते आमच्या PMC संदर्भात ते आपले जे प्रपोजल दिलेलं आहे त्या संदर्भात तुम्ही सांगतो स्टेजेसमध्ये. बरं, मी माझ्याविषयी सांगतो. मी प्रकाश शिर्के, आर्किटेक्ट आहे. प्लस मी गव्हर्मेंट व्हॅल्युअर म्हणून पण कामं करतो. DRTच्या पॅनलवरती आहे आणि कोर्ट कमिशनर म्हणून पण कामं करतो. इन केस ऑफ काय डिस्प्यूट असतील किंवा काय असेल तर ते काही आमची नावं रिकमेंड करतात, कारण आम्ही सिव्हिल कोर्टाच्या म्हणजे स्मॉल कॉज कोर्टाच्या पॅनलवरती आहोत. तर तिथून आम्ही तसं काही यांना डिस्प्यूट मॅटरमध्ये मी आय वॉज अपॉइंटेड ॲज अ कोर्ट कमिशनर. आता मिनटावर आम्ही पिरॅमिड कन्सल्टंटच्या नावाने आम्ही प्रॅक्टिस करतो. म्हणजे कधीकधी पिरॅमिडच्या नावाने, कधीकधी माझ्या स्वतंत्र नावाने. कारण तुम्हाला एक सरळ सांगतो, कारण आम्हाला ते कसं आम्ही ह्याच्यामध्ये GSTमध्ये ट्राय टू अवॉइड करतो आणि मग ते फार हेक्टिक होतं, त्याच्यामुळे आम्ही अवॉइड करतो. त्यामुळे मी कधीकधी आम्ही पिरॅमिड किंवा माझ्या नावावरती आम्ही हे सगळं करतो आणि ट्राय टू अवॉइड 20 लाखाच्या वरती आम्ही आणि आता समजा केलं तर मग एक करावं लागेल ते. तर आम्ही म्हणजे माझ्या स्वतःची काही आर्किटेक्चर प्रॅक्टिस आहेत. मी लायझनिंग करतो, PMC म्हणून पण कामं करतो. तर आता यांच्या थ्रू आम्हाला हे कळलं की तुमच्याकडे काय रिक्वायरमेंट आहे, तर आम्ही तुम्हाला ऑफर दिलेली आहे. तर काय असेल तर सांगा, म्हणजे त्याच्याबद्दल आपण सर्वात प्रथम म्हणजे आपण आता रिडेव्हलपमेंट आम्ही चाललो आहे. तर आमच्या रिडेव्हलपमेंटमध्ये म्हणजे तुमच्या आता पहिली कशी मदत होणार? पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जे हे दिलं आहे त्याच्यामध्ये पहिला जो आपला फेज आहे तो फिजिबिलिटी रिपोर्ट, तो आपल्याला हे करायचा आहे. आता त्याच्यामध्ये मला बरं, तर त्या फिजिबिलिटी रिपोर्ट संबंधी तुम्ही सांगा की त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड्स आहे. बरं. आता त्याच्यामध्ये कसं कुठलंही रिडेव्हलपमेंट करताना पहिला फेज असतो की तुम्ही तुमची फिजिबिलिटी चेक करून घेणं. म्हणजे खरोखरच आता आपल्याला जे काय हवं आहे, म्हणजे रिडेव्हलपमेंट कसं आहे, टेक्निकल कमर्शियल ॲक्टिव्हिटी असतं. त्याच्यामुळे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की हे तुम्ही फिजिबिलिटी रिपोर्ट चेक करून घेणं. म्हणजे आपली जी बिल्डिंग आहे समजा ती एकतर ऑथराईज असायला हवी आहे. ऑथर नसली चालेल, पण ऑथराईज असेल तर काही बेनिफिट्स आहेत, म्हणून त्या पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणतो. 3337B खाली तुम्हाला काय बेनिफिट मिळतात. सोसायटी असेल तर ते बेनिफिट्स मिळतात. DCPR 2034मध्ये काय बेनिफिट्स मिळतात आणि त्याच्यामुळे ह्या काही रिडेव्हलपमेंट ह्या अगद्या इझी होऊन जातात तुम्हाला बेनिफिट असल्यामुळे. कारण काही फंजिबलचे पेमेंट्स असतात ते तुम्हाला लागू होत नाही, ते तुम्हाला फ्री मिळतं. असे काही त्याच्यामध्ये काही आणखीन इन्सेंटिव्ह आहेत ते तुम्हाला मिळतं. पर टेनंट असतात, पर मेंबर 10 स्क्वेअर मीटर किंवा 15% ऑफ टोटल काय FS आहेत असतात किंवा विचार जे काय मॅक्सिमम ते तुम्हाला बेनिफिट की त्यामुळे तेवढा FSR तुम्हाला तेवढा कमी वापरायला मिळतो. तो तेवढा सूट मिळते PDRमध्ये वापरायला. त्यामुळे एक बऱ्यापैकी मेजर कॉस्ट ही रिडेव्हलपमेंटला आपल्याला रिड्यूस होते. फक्त पार्ट राहतो की तुम्हाला जी काय फ्री बांधून देणार आहे तुमचा एरिया आणि काय तो फंजिबलचा फ्री ऑफ बेस एरिया किंवा आणखीन काय समजा बिल्डर ॲडिशनल देत असेल त्याच्या ह्याच्यातून, तर तेवढा बांधायचा खर्च जो कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन मात्र त्याच्यात येते. हा एक पार्ट. त्याच्यामुळे तुम्हाला हवी असलेली रिक्वायरमेंट समजा तुम्हाला आम्हाला एवढा हवा आहे एरिया, काही रिक्वायरमेंट असेल, मला एवढाच एरिया पाहिजे, आम्हाला एवढंच रेंट हवं आहे, आम्हाला एवढंच हे पाहिजे. मग एक तर त्या बेसवरती केलं जातं किंवा इथे काय चाललं आहे, इथे म्हणजे किती तुम्हाला ॲडिशनल एरिया देतात त्याच्यामुळे एक आम्ही वर्किंग करतो
आणि ते काय रेंट चाललं आहे, तुम्हाला काय पर्पस हवा असेल, त्याच्यावर आम्ही फिजिबिलिटी असं प्रेझेंट करतो. आणि ती फिजिबिलिटी कशी आहे, एक एक्सेल शीटमध्ये असते. तर तुम्ही मला हे चेंज केलं की ते बदलणार, हे वाढवून केलं की ते बदलणार, असं ते होतं. म्हणजे इट इज व्हेरी म्हणजे तुम्हाला एकदम इझिली तुम्हाला ते आम्ही सांगू शकतो. तर तुम्ही आता मला सांगितलं तुम्ही कशी वर्कआउट केली, आम्ही हे धरलं, ते धरलं, हे धरलं आणि आम्हाला वाढून पाहिजे, मग एरिया वाढून पाहिजे. तुम्हाला एरिया वाढून दिला तर मग त्यांचा एरिया कमी होणार. मग त्याची जी फिजिबिलिटी आहे ती कशी हाऊ ती म्हणजे त्याची रिफ्लेक्ट होईल त्या फिजिबिलिटीवर फायनान्शियली. तर काय होतं की जसं तुम्हाला एरिया फ्री देणार आहे, काही फ्री येणार आहे, त्याच्यामुळे त्याला ॲडिशनल एरिया मिळून त्या ॲडिशनल एरियाच्या अगेन्स्ट सेलमध्ये त्याची काय रिकव्हरी होते आणि मग ते फिजिबल होते. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर काय होतं काही तर अशा प्रकारे त्यामुळे हे पहिली फिजिबिलिटी वर्कआउट करणे फार गरजेचं. त्यासाठी आम्हाला त्याच्यात तुमचं एक तर आता एक्झिस्टिंग बिल्डिंग असेल तर त्याचे प्लॅन लागतील. त्याच्या आता आजच्याप्रमाणेच डी पी निवास असतील. आता समजा इथे कदाचित प्लॅन याच्याप्रमाणे असतील तर तुम्हाला सर्वे करायची काही गरज नाही. झालेलं आहे ना, आमचं कन्व्हिन्स झालेलं आहे. कन्व्हिन्स झालं आहे ना. डीम कन्व्हिन्स. त्याच्याप्रमाणे आम्ही प्रॉपर्टी कार्डवर नाव वगैरे प्रॉपर्टी कार्डावर नाव फक्त राहिलं आहे. हां बघ, आणि आमच्याकडे कन्व्हिन्स तुम्ही रजिस्टर 7/12 नाव आलं आहे आमचं. हां कळलं, 7/12 नाव करून तर ते घेतलं. का नुकसान प्रॉपर्टी पुढचं राहिलं काय फिजिबिलिटी रिपोर्ट काढल्यानंतर जो फॉलोअप व्हायला हवा होता, डीन कन्व्हिन्स झाल्यानंतर जो फॉलोअप व्हायला हवा होता तो दुर्दैवाने झाला नाही. आता आम्ही आमची जानेवारीमध्ये कमिटी आली. बरं जानेवारीमध्ये आल्यानंतर आम्ही ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात केली. तर तेव्हा म्हटलं की तेव्हा तर त्या गोष्टी त्या राहून गेल्या. ठीक आहे. मग ते पार्ट ऑफ राहिलं आहे तो परत त्याला मिळायला लागेल. तर आम्हाला हे लागेल आणि त्याच्यानुसार मग आमचा पहिला फेजमध्ये जो आहे फिजिबिलिटी ती आम्ही तुम्हाला वर्कआउट करून देऊ शकतो. हा नंतरचा सेकंड पार्ट आहे. आम्हाला ना तोच प्रॉब्लेम आहे तिथे की आम्हाला ना आमच्याकडे हे नाही आहे. म्हणजे आता जो डी पी प्लॅन वगैरे आहे तो तुम्ही काढू शकता. हो हो काढू शकतो. डी पी प्लॅन CTS प्लॅन काढावे लागतील. डी पी रिमार्क म्हणजे आधी CTS प्लॅन हवा आहे, त्याच्यानं म्हणजे तुम्हाला DP रिमार्क्स काढू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. कळलं. तुमचा OC प्लॅन आहे, OC झाली बिल्डिंगची. बरं बहुतेक 90ची बिल्डिंग असेल, 95-90 कधीची आहे नाही त्याच दरम्यानची. हां म्हणजे याच्यावर कळतं कारण तुमची बिल्डिंग ही 91च्या अगोदरही नसू शकते. तर 91ला जी त्यावेळी कारण 7 माळ्याची बिल्डिंग झाली, नाहीतर रिडेव्हलपमेंट बऱ्याचशा बिल्डिंग 4 माळ्याच्याच असतात. म्हणून म्हटलं तुमची बिल्डिंग ऑलरेडी 1 FSIला बहुतेक डेव्हलप झालेली आहे, बहुतेक 1 डेव्हलप. आता ती चेक करावं लागेल. त्याचा तुम्ही आता इथे जर हा रोड गेला असेल तर त्याचा कदाचित तुम्ही FSI वापरला असेल, त्याने त्याचा जो FSI सेटबॅक वगैरे वापरला असेल. हां मग त्याच्यामध्ये ही बी विंग म्हणून. हां मग तो म्हणजे कदाचित असं आहे याच्यामध्ये एकदम सांगतो तुम्हाला, याच्यामध्ये 1 FSI नाही, बहुतेक 1.20 1.40 वगैरे FSI वापरला गेलेला आहे. तर ठीक आहे, ओके. आम्हाला ना आता म्हणजे आमच्याकडे ना जो ह्याचा प्लॅन आहे तो नाही. कुठला OC प्लॅन नाही आहे? मग तुम्हाला ॲटलिस्ट त्याचा नंबर तरी माहिती आहे का? म्हणजे फाईल नंबर, जुना फाईल नंबर, OC सर्टिफिकेट तरी आहे किंवा काय सर्टिफिकेट आहे ना? ओसीचं सर्टिफिकेट आहे की नाही? पार्ट OC आहे. अच्छा म्हणजे आमच्या A विंगची OC झालेली आहे, ओके B विंगची OC नाही आहे. हो कन्व्हिन्स झालं, फक्त हे नाही झालं, याच्यावर रिफ्लेक्ट नाही नाव झालं. हां PR कार्डवर नाव रिफ्लेक्ट PR कार्डवर रिफ्लेक्ट व्हायचं. ती जरा म्हणजे तो फॉलोअप करून घ्यावं लागेल. 91ला हां. अच्छा 91 DCR गे प्रायर टू 1991च्या DCR प्रमाणे तुम्ही ते केलेलं आहे. त्यात नाही ठीक आहे. त्याच्यात हे पण सगळं बघावं लागेल. म्हणजे आता कसं आहे तुमचा राहिले आता याच्यात मला वाटतं कदाचित प्रायर प्लॅन नाही आहे, काही पार्ट रोडमध्ये गेला असेल, तो असा हँडओव्हर केला असेल तर त्याचं वेगळंच PR कार्ड झालं असेल. सगळं जरा बघावं लागेल. हे तुमचे जे हे PR कार्ड आहेत ना ते बघून मग तो जेवढा एरिया होता तेवढा बाकी जो रोडमधला एरिया सेटबॅक तो त्यात गेला आहे का, तो याला हँडओव्हर केला आहे का, हे सगळं बघावं. मालकाच्या नावावर आहे PR कार्ड, प्रॉपर्टी कार्ड आहे, तर आमचं नाव चढायचं आहे. हां तुमचं नाव दीनानाथ उर्वेकर आहे ना. नाही ठीक आहे, आलं लक्षात माझ्या. मला एरिया तुम्हाला त्याच्यात कळू शकतो. नाही ते कळेल मला. ते कळलं की याच्यामध्ये कसं आहे
थोडीशी अगोदरचा प्लॉट जो इट वॉज अफेक्टेड बाय रोड ना, रोडमध्ये तुम्ही तो हँडओव्हर केला, तो कोर्ट रोडमध्ये हँडओव्हर केला, त्याचंसुद्धा वेगळं सेपरेट PR कार्ड व्हावं लागतं, म्हणजे त्या कॉर्पोरेशनच्या नावाने करावं लागतं. त्याच्यानुसार तुम्ही त्याचा बेनिफिट घेतला आहे का नाही हे सगळं जरा थोडं बघायला. म्हणजे तुमची केस कशी आहे, म्हणजे असं सिम्पल नाही की आहे आणि बाकीचं, म्हणजे कसं ते एक तर PR कार्ड ते होऊन जाईल, तो मोठा इश्यू नाही आहे. प्लस तुमचं हे 91ला झालेलं आहे. 91 आणि किती वर्ष आज झाली? 24 आणि 10 हां 34 वर्ष. 34 झालं. एक बरं आहे की ॲटलिस्ट तेवढी वर्ष झाली, 30 वर्ष. हो, आम्ही याचा रिडेव्हलपमेंटच्या नियमात बसतो. हां, मग 30 वर्ष म्हणजे तुम्हाला कळलं हो. लक्षात आलं ना, म्हणजे मला काय म्हणायचं हो, ते बरं आहे. म्हणजे तेच मला तुम्हाला सांगायचं, मी आधी तेच चेक करत होतो आम्ही की आम्हाकडे तुमचं पडलो. 30 वर्ष झाली आहेत ना, म्हणून तुम्हाला तो बेनिफिट मिळू शकतो असं. आता राहिला प्रश्न तो काही पार्ट नाही झाला, तो आपल्या कुठल्या ह्याच्यामध्ये बसतो ते सगळं बघायला लागेल आपल्याला, कारण त्याचं हे झालं नसल्यामुळे. आता ठीक आहे, आपण ते करू शकतो. तो इथला बेनिफिट जो घेतला आहे ना, तो हँडओव्हर केला आहे की नाही हां तुम्ही? हां सेटबॅक घेतला आहे ना इथला रोडचा, हां. म्हणजे 100 स्क्वेअर फीट जागा आहे तुमची, 20 स्क्वेअर फीट समजा रोडमध्ये गेली तर रोडचं तो वेगळा PR कार्ड म्युन्सिपाल्टीच्या नावावर करायला लागतो आणि बाकीचा तुमच्या नावावर, असं होतं. असेल. म्हणजे पहिली समजा आमच्या उल्लेखाच्या माहितीप्रमाणे- नावाने 100 स्क्वेअर फीट जागा होती तुमची टोटल प्लॉटची, त्याच्यामागे आता तुमच्या पोझिशनखाली 80 स्क्वेअर फीट आहे, 20 स्क्वेअर फीट तुमची रोडमध्ये गेली, मग रोडचा 20 स्क्वेअर फीटचा हां ते याच्या कन्व्हिन्स करून द्यायला लागतं आपल्या ते सगळं जरा बघितलं कॉर्पोरेशन. कळेल तुमचं. मग ते 20 स्क्वेअर फीट कॉर्पोरेशन नावावर, 80 स्क्वेअर फीट तुमच्या नावावर होती. 2 PR कार्ड. मग ते तसं ते झालेलं असणार हां. कारण त्याचा जो हे आहे ना PDR, यांनी काय आर्किटेक्ट सर्टिफिकेट दिलं आहे, हे सगळं आपल्याला जरा व्हेरीफाय करता येईल, नाही असं नाही, म्हणजे तसं बघायला लागेल. डॉक्युमेंट व्हेरीफाय केलं ठीक आहे, त्याने दिलं ना आर्किटेक्ट सर्टिफिकेट, बॅलन्स FSI पण ते दाखवतोय. मी प्रायमा पेसी असं बघतोय की एवढं आहे की एकच बिल्डिंग आहे, आणखी याच्यातली पार्ट एक बिल्डिंग आहे का दुसऱ्या प्लॉटमध्ये, असं काय होतं का? नाही नाही, हा एकच टोटल एकच हा plot. हा एकच प्लॉटमध्ये तुमची एक बिल्डिंग झाली आहे. ही आणि बी विंग. बरं बरं ठीक हा बी विंग आहे ना, ठीक आहे याचे ठीक आहे ते धरून हे आणि बी विंग मिळून गंगा अपार्टमेंट. बरं. आणि बेसिकली तुम्हाला आता बघा हे सगळं करायला लागेल, एकदा प्लॅन अप्रूव्ह प्लॅनच्या कॉपीज काढणं गरजेचं आहे. नंतर ॲसेसमेंट एक्स्ट्रॅक्ट जो तुमचा आता लावत आहेत, म्हणजे कॉर्पोरेशन लावत आहे तो आहे. तुमचा तो लागेल. हे कधीपासून लावतात तो लागेल. मला एक सांगा की जे हँडओव्हर केलं म्हणता तुम्ही, जो उदाहरण दिलं 100 मधली 20 हँडओव्हर केली आणि मग त्याची प्रॉपर्टी कार्डवर त्या 2 प्रॉपर्टी कार्ड सेगमेंट होणार की ते गव्हर्नमेंटच्या नावाने जातं, हे हो आमच्या हो नावाने जातं. हो पण जमता त्या हँडओव्हरमध्ये त्याची बेनिफिट घेऊन ती विंग बांधलेली आहे, हो आता तसं असणार तरीही बहुतेक. ते सेकंड प्रॉपर्टी कार्ड होणार. हो ना नाही नाही तुम्हाला इन लिव्ह ऑफ दॅट प्रॉपर्टी दे ऑलरेडी हँडेड ओव्हर अन एक्स्ट्रा FSI अगेन्स्ट विच दॅट बिल्डिंग वॉज रेज्ड. ॲक्च्युली म्हणून ना कसं आहे, दुसरं आहे तरी पण दुसरा तो तेवढा portion ॲक्च्युली म्हणून ना काय झालं असेल, म्हणजे व्हॉट आय माय जजमेंट, कारण व्हॉट आय समजा कधी कधी काय होतं, ही वीक बांधली कशी शेडबॅकच्या बेनिफिटमध्ये तिने बांधलेली आहे, त्याच्यावर तिने बांधली, फुल CC मिळाली त्याने बांधली, पण कदाचित त्या OCला लागणाऱ्या ज्या फॉर्मॅलिटी असतात, म्हणजे तो शेडबॅक हँडओव्हर करणं, मी बेनिफिट घेतला आहे पण नावावर तर बरोबर आहे, तुम्हाला बेनिफिट दिलं आहे नावावर करा, असं काय ज्या गोष्टी आहेत त्या राहिल्या गेल्या असतील, त्याच्यामुळे OC इज पेंडिंग, त्याच्यावर राहिलेली आहे. हा, ते पेंडिंग राहिली आणि त्यांनी काहीतरी तसं लोचा केला असणार म्हणून त्याने ते नाही, लोचा घेतली आपण तर बघू लोचा विजय, पण कसं ते सोडून देतात. लोचा असं नाही म्हणतं, आपलं कसं असतं हे लोक सोडून देतात. पैसा किती मिळाला होता, त्याने किती बांधलंय ते CC वरून कळेल. कळेल त्याच्या त्या प्लॅनवर म्हणजे प्लॅन आपल्याला CC जास्त माळे तर बांधलेत नाही ना, हा. एखादा माळा जास्त हा, वगैरे ते नसेल कळेलच तर मग त्याच्यावर. अच्छा, ओके. नाहीतर ते इट्स अमाऊंट टू व्हेरी डिफिकल्टी. मग 7 माळे बांधतात, 7च असेल अप्रूव्ड असेल असं समजूया, पण ते केलं असेल. नाहीतर कधी कधी काय असतं, थोडा पार्ट झालेला असतो, बऱ्याच तो ठिकाणी पण ठोकून मोकळा होतो आणि त्यामुळे मग पेंडिंग राहतं. त्यामुळे डेव्हिएशन्स असतील, काय व्हायलेशन असेल तर सुद्धा जरी त्याने ॲप्लिकेशन टाकलं, OCला टाकलं असेल माहीत नाही, तर त्यामुळे ती OC मिळाली नसेल. आधी टाकलं की नाही ते पण बघायला लागेल. आपल्याला त्याची संपूर्ण फाईल काढता येईल. तुम्ही स्वतः ट्राय करायची, फाईल जर ओल्ड फाईल मिळाली, संपूर्ण फाईलची कॉपी काढून घ्या. हा, याच्यामध्ये तुमची काय मदत होऊ शकते का? करू ना, आम्ही मदत करू ना, काय प्रॉब्लेम नाही. कारण कसं होतं की आम्ही टोटली न्यू इंग्लिश. नाही आपण करू. आता काय तिथे आम्ही जरी केलं तरी थोडे काय ह्याचे खेळ असतात हो, ते, पैसे त्याच्यामुळे ते वेगळे करतात. आम्ही किती केलं तरी काय
तर ते काय आम्हाला तसेच उभे करत नाही. कारण असं म्हणजे तुम्ही गेलात तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करायला गेलात तर ते होणार नाही. म्हणजे मग हां. ते थोडं अंडरस्टँडिंग असेल बाबा तुझं काय असेल ते करू किंवा काय मग ते आपल्याला हे ऑफिशियल आहे help ना होतं. RTIच्या खाली तुम्ही ऍप्लिकेशन करा, करा. कॉपी ते मी तुम्हाला पाहिजे असेल आम्ही गाईड करू कसं करा काय त्या करा. तुम्हाला मिळतील. करून बघितलं होतं हां. जमलं नाही. नाही ते ते आपण लोकं करू response देतात त्याच्या काय? तो फॉलो आहे ना आम्ही तुमच्या वतीने करू म्हणजे तेवढं करू. RTI ला रिस्पॉन्स अरे ते 10 देतात. वेळा देऊन रिस्पॉन्स देतात देतात ना. पण आज या उद्या या असं नाही असू दे ना असू दे तरी त्यांना ते हे देणं गरजेचं आहे. पण ॲटलिस्ट काय लिहून पाठवलं आहे का तुम्हाला तुम्ही केलं आहे RTI आणि त्यांनी काय लिहून पाठवलं असं काय आहे का तुमच्याकडे रिटर्न मध्ये मग ते दाखवा मग मी ते तुम्हाला त्याचं काही काय रिप्लाय दिला त्यांनी कारण आम्ही आमच्या बिल्डिंगच्या सगळ्या काढल्या RTI खालीच काढल्या सगळ्या कॉपी. आमच्याकडे ओसीचे प्लॅन नव्हते. कुठली बिल्डिंग होती? आमची प्रशांत सागर. अच्छा प्रशांत सागरचा तर चालू आहे ना तुमचं? तुमच्याकडे पण PMC नेमला आहे ना कोणतरी? हो आमच्याकडे आम्ही PMC नेमलं नाही अगोदर नेमला होता पण बिल्डरला PMC नको आहे त्याच्यामुळे बिल्डर बोलला हल्ली तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ठेवा. बिल्डरला अच्छा PMC नको हवं असं. अच्छा मग तो त्याचं पेमेंट करणार नाही असं? ते तुम्हाला पाहिजे तुम्ही तुमच्या पकडून करून. त्याच्यामध्ये ॲडव्हान्टेज काय डिसॲडव्हान्टेज काय? नाही नाही ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज म्हणण्यापेक्षा ॲडव्हान्टेज म्हणजे त्यांना टेक्निकल पर्सन नको हवा असं. आम्ही जे त्यांच्या म्हणतो चुका की काय? रिलाय ऑन इट कारण तुम्ही बघा आता बघा ह्या साध्या गोष्टी आहेत ह्या करताना तुम्हाला अजून तुम्हाला तपासायला कळत नाही त्यासाठी कोण तपासणार एक टेक्निकलचं आम्ही सांगू शकतो की हे आहे किंवा काय. तर ते सुद्धा जे प्लॅन त्यांनी जे एरिया तुम्हाला कमिट केला आहे त्याच्यावर प्लॅन झालेत की नाही झाले असतील तर त्याच्याप्रमाणे ॲप्रूव्ह झालीत की नाही ते आपण सगळे झाल्यानंतर आम्ही ते व्हेरीफाय करू शकतो. ते केल्यानंतरसुद्धा मग ते तेवढेच एरिया आहेत का ज्याकडे तेवढे आहे कमी आहे का जास्त आहे का 1% 2% जास्त हे आम्ही तुम्हाला फीडबॅक देऊ शकतो. म्हणजे आर्किटेक्ट कॅन गिव्ह फीडबॅक म्हणजे PMC हा एक बेनिफिट असतो. आणि म्हणजे कसं आहे जे काय तुम्हाला कमिट केलं आहे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट झालं आहे त्याच्यामध्ये सगळं संपूर्ण पूर्तता होते की नाही हे सगळं बघण्याचं काम हा PMC करत असतो. आणि मग त्याच्यात मग कदाचित हे सगळं हा बॅकअप ह्या लोकांना नको हवा असतो. आणि काही अगोदर इनिशियली ते द्यायचे प्रोव्हिजन करायचे तुमची फी आम्ही देऊ पण हल्ली कोणी करत नाही तर तुमचं तुम्ही बघा असं ते एक सध्याचा हे आहे. म्हणजे त्यांना ते शक्यतो ट्राय टू अवॉइड. तुमचा काय 90 फीट असल्यामुळे तुमचा चांगलं आहे बेनिफिट more तो viable आहे. बेनिफिट आहे आणि तुमची किंवा feasibility ॲडिशनल चांगली बेनिफिट असेल. आहे त्याच्यामुळं आमचं कसं 9 मीटर असल्यामुळे हां आम्हाला मिनिमम फक्त 2 FSI दोन मध्ये FSI. त्याच्यामुळे तुमचं आता कसं जर आम्ही SRA मध्ये 3311 मध्ये तो अप्रोच झाला. हां हां बाजूचा प्लॉट आहे त्याचा ॲक्सेस घेऊन ॲक्च्युली नाही तर ते राईट ऑफ वे घेऊन किंवा विकत घेऊन ते चालेल. आणि याच्यामध्ये असं आहे तुमचा 9 मीटर असताना तर ही डेव्हलपमेंट तुमची रिडेव्हलपमेंट झालीच नसते. तुम्हाला हीच आहे ती व्यवस्थित रिटेन करा तर करा. केवळ तुमचा 90 फीट असल्यामुळं रोड विड्थमुळं मॅक्झिमम बेनिफिट आहे तो तुला 2.4चा FSI तुम्हाला मिळेल. जो 2च मिळतो तो 2.4 मिळेल. जर तुमचा 0.4 ॲडिशनल वापरला असेल तर तो थोडं कॉम्पन्सेट होतो. ऑलरेडी तुम्ही जास्त वापरलं आहे ना त्यामुळे एक FSI मध्ये तुमची रिडेव्हलपमेंट म्हणजे हे होणार नाही फिजिबल होणार नाही. तुमचं स्वतःला खर्च करून ते करावं लागेल. फ्री ऑफ कॉस्टमध्ये होणार नाही. अच्छा तर याच्यामध्ये आता तुम्ही GSTचं तुम्ही ते मगाशी सांगितलं आम्हाला कळलं का त्याच्यामुळे हे करता. आता याच्यामध्ये ना असं आहे का की हां आता हे जे डॉक्युमेंट्स आहेत हे डॉक्युमेंट्स मिळवण्यासाठी तुम्ही समजा मदत करू शकेल त्याचा जो काय खर्च असेल तो तुमच्या ह्याच्यात येतो की आम्हाला करावा लागणार? तो तुम्हाला संपूर्ण तुम्हाला करायला आम्हाला ह्या डॉक्युमेंट्स पाहिजेत बरोबर. आता कसं आम्ही दिलं आहे की केवळ तुम्ही जे इस्टिमेट दिले आहे ना त्याच्यामध्ये काय येतं? त्याच्यामध्ये आम्हाला फिजिबल रिपोर्ट तयार करणं येते तर बाकीचे रिक्वायर्ड डॉक्युमेंट हे तुम्ही फर्निश करायचे आहेत. म्हणजे OC म्हणा किंवा एरियाचं हे आहेत OC प्लॅन म्हणा किंवा तिथे असेसमेंट एक्साईट म्हणा हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही इव्हन DP रिमार्क्स पण काढायचे तुम्ही द्यायचे असतात. नाही तर तुम्ही काढले नसेल तर करायचे असं आम्ही करून घेतले जे काय चार्जेस असेल तर आम्ही तुम्हाला म्हणजे अंदाजे किती होणार? ते आता तुमच्या याच्यामध्ये सांगावं लागेल ना. ते सांगून मग तुम्हाला सांगून काय काय नाही ते बघून काय काय सांगायला डॉक्युमेंट आहे तुम्हाला तुमचे हे सगळं फाईल स्टडी केल्यानंतर Study ऑनलाईन केल्यानंतर पण आम्हाला काय मिळतात मिळत असेल तर ते- फाईल बघितल्यावर ऑनलाईन जेवढी डॉक्युमेंट त्यांनी अपलोड केलेले आहेत हे इम्पॉर्टंट म्हणजे 87ला IOD झालेली आहे. म्हणजे प्राय टू 99च्या जो हे आला
DC रेग्युलेशन आली 1991ला, त्याच्या अगोदर ही बिल्डिंग अप्रूव्ह झालेली आहे. आणि म्हणून तुम्हाला 91ला आला DCR नवीन आला, त्याच्यानंतर जो आला आणि त्याच्यानंतर आता हा DCPR 34 तो खरं खूप अगोदर यायला पाहिजे होता, पण तो खूप उशीर झाला त्याला. आता याच्यावरनं कळते की हे फुल CC 90 अमेंडेड आहे का बघतो, म्हणजे ते कळेल ॲटलिस्ट. 2000चं हे ड्रेनेज ॲप्रूव्हल आहे. 2000चं म्हणजे तुमचं OC झाल्यानंतरच आहे. OC कधी तुम्हाला साधारणतः मिळाले? 91. त्याच्यानंतर बरेचसे हे झालेले आहे. गावचा प्लॅन सबमिटेड बाय हां, म्हणजे ते तुमची OC आल्याच्या अगोदर एक अमेंडेड प्लॅन ॲप्रूव्ह झालेलं आहे 90ला झालेलं. आणि त्याच्यानुसार एविंगची पार्ट OC घेतली, म्हणजे या प्रोजेक्टची पार्ट OC म्हणजे फुल CC तुम्हाला मिळेल. शिवान तुम्हाला फुल CC मिळेल. म्हणजे जे 90ला प्लॅन अमेंडेड झाले तुमच्या दोन्ही विंगचे, ते आल्यानंतर त्याची फुल CC जी आहे, म्हणजे काम करण्याचे संपूर्ण CC हे संपूर्ण मिळालेलं. त्याच्यामुळे इट इज नॉट अनऑथराइज बिल्डिंग. ॲटलिस्ट तेवढा हा चांगला हे आहे की अनऑथराइज बिल्डिंग नाही आहे. काही वेळेस कसं असतं की अर्धवटच झाली आहे. हां, म्हणजे कदाचित त्याने याची जी हँडिंगवरची पूर्तता त्यांनी केली असावी, म्हणजे हँडिंगवरची पूर्तता केलेली आहे, पण कदाचित PR त्यावेळी कसं होतं, त्यावेळी हे कसं होतं, फक्त तुम्ही हँडओव्हर करा, आम्हाला त्याने दिलं आहे आणि त्याने घेतलं आहे असं जर झालं तरी ते तुम्हाला फुल सीट त्यावेळी देत होते. आता हल्ली काय झालं आहे, जोपर्यंत कॉर्पोरेटच्या नावावरती ते ट्रान्सफर होत नाही तर तुम्हाला मग ती कंडिशन तुम्हाला ह्याला टाकतात, OCला टाकतात. मात्र त्यामुळे ते OCची कंडिशन डेफिनेट दॅट इज वन ऑफ द कंडिशन की राहिल्या असल्यामुळे तुम्हाला तो OC नाही मिळेल 200%. त्याच्यामुळे ह्याच्यावर म्हणजे ह्या जजमेंटवर मी तुम्हाला सांगू शकतो. याची एक कॉपी द्या म्हणजे संपूर्ण ह्याचं हे आणि ह्याचं आहे असेसमेंट एक्सपेक्ट वगैरे. OCची आणि तुम्ही इथे आम्हाला लिस्ट द्या ना एक तुमच्यासारखी काय काय डॉक्युमेंट्स. हो चालेल ना. नाही साहेब, कसं असतं दुसरं आम्ही करू काय असं नाही. आता कसं आहे की आता तुम्ही इफ यू आर ट्राईंग टू फायनलाइज युअर PMC, समजा तुम्ही आम्हाला PMC फायनल केलं, आम्ही तुमच्याकडे काही गोष्टी अशाच करू शकतो ना. म्हणजे ठीक आहे, काय एक्सपेन्स तुम्ही वेअर करा आणि करणार, तर कसं होईल आम्ही सगळं तुम्हाला देणार आणि सगळं देणार आणि मग तुम्ही म्हणजे एक नाही ॲक्च्युअल कसं आहे सांगतो तुम्हाला. आम्ही PMC साठी हां जरी हे घेत असलो तरी सर्वात पहिल्यांदा महत्त्वाचं काय, फिजिबिलिटी रिपोर्ट. आमची काय फिजिबिलिटी आहे ही आम्हाला कळल्याशिवाय पुढे पाऊल टाकायचं की नाही हे ठरणार आहे. त्यातून मग कॅपेबल कोण आहे, कोण पुढेपर्यंत नेऊ शकतो, कोण सगळं हे सावध. कारण मोठं शिवधनुष्य ते नंतर आहे. बघा, त्याच्या अगोदर आम्हाला हा प्लॉटचं सर्वे पण करून घ्यायचं आहे. ॲक्च्युअल प्लॉट किती आहे आणि ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर त्या प्लॉटच्या सर्वेसाठी आपल्याला सर्वेर असतात का? हो, त्या फिजिकल सर्वे तुम्ही एक प्रायव्हेट सर्वे पण करून घ्या. ॲक्च्युली फक्त एन्श्युअर तुम्ही तुमच्या पोझिशनमध्ये तेवढी एरिया आहे की नाही ते करायला. आज मला तसं काय वाटत नाही, पण फिजिकल सर्वे करून घेतलेला बरं तुमचा. मग ते मोजमाप करतील ना. हो हो कळलं, म्हणजे हा एवढा प्लॉट आमचा जो आहे हो त्याचं एक्झॅक्ट आपल्याला मेजरमेंट मिळेल. आणि पुढे गेलेले असेल ना ते कसं आहे, तुम्ही जो कन्व्हिन्सला प्लॉट एरिया दिला आहे तो सुद्धा टॅली होईल. होतो की तेवढा आहे की नाही भरतो की त्यांनी जास्त भरायला पाहिजे, अगदी कमी भरत नाही, तेवढे इन्श्युअर करता येईल तुम्हाला. आणि त्याच्यानंतर मग फिजिबिलिटीमध्ये आम्हाला किती जागा आहे, किती वापरली गेली, किती FS आहे, या सगळ्या गोष्टी कळणार आहेत. हो ना. आणि त्याच्यानंतर आम्हाला काय मिळू शकतं बिल्डरकडून हे त्या फिजिबिलिटी रिपोर्टमधून कळणार. आम्ही कसं धरतो काय मिळू म्हणण्यापेक्षा मला तुम्हाला फंजिबल एरिया फ्री मिळायला पाहिजे. तो दॅट इज अ ॲडिशनल बेनिफिट हा तुम्हाला पहिल्यांदा मिळायला पाहिजे. तो तुमचा हे हक्क आहे. कारण त्या बेसवर, कारण तुमचा जर त्यांनी फंजिबल जो तुम्हाला दिला नाही आणि समजा तुम्हाला म्हणाला देऊ शकत नाही, तर तोही तो फंजिबलचा बेनिफिट वापरू शकत नाही. तेव्हा तुम्हाला तो मॅक्झिमम तुम्हाला बेनिफिट त्यांनी द्यायलाच पाहिजे. म्हणजे अगदी तुम्हाला कोणी सांगणार नाही. मी आत्ता सांगतो की तुम्हाला तुमच्या फ्लॅटचा जो कार्पेट एरियावरती तुम्हाला 25 ते 26% ॲडिशनल एरिया मिळायला पाहिजे, किंवा बाल्कनी सोडून जर गेलात तर त्याच्यावरती 35% तुम्हाला मिळायला पाहिजे.
व्हेरी सिम्पल. ह्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि त्याच्यापेक्षा तो तुम्ही कमी देत असेल तर तो काय करणार आहे, मग तो म्हणेल कदाचित की आम्ही तुम्हाला एरियात 10% देतो, 12%, 15% देतो की पण मग बाकी त्यांचा एरिया जाणार कुठे, आमचा फंजिबल जाणार कुठे. मग कदाचित त्याचं हे वर्किंग असं असेल की जो 25-26% तुमच्या इन्क्लुडिंग बाल्कवर देणार आहे त्याची कॉस्ट त्याला परवडत असेल, म्हणून मग तो त्याच्याप्रमाणे तुम्हाला ते ऑफर पण हल्ली तसं कमी देतात. ते आपल्याला हे त्याच्यावरनं हे सगळं बघायचं आहे. हे सगळं तुमचे ह्या सगळ्या जे आहेत छोट्या छोट्या क्वेरीज, तो काय ऑफर देऊ शकतो आणि आपल्याला काय हवी आहे, हे सगळं तुमच्या फिजिबिलिटी रिपोर्टवरती अवलंबून आहे. हे जसं मॅक्झिमम तुम्हाला मिळायलाच पाहिजे आणि ते मिळाल्यानंतर मग हे फिजिबल होतं की नाही ते बघायला पाहिजे. म्हणजे मी म्हणालो हे तुम्हाला 25% मिळालंच पाहिजे आणि पण ते फिजिबल असेल तर मग तुम्हाला मिळालंच पाहिजे. आणि जर तो फिजिबल होत नसेल तर कारण ते कधी होणार नाही फिजिबल, तर त्याला जो मिळणारा एरिया जो आहे तो फार असा कमी मिळतो की ज्यामुळे त्याला बेनिफिट सेल करून त्याचे रिकव्हरी होत नाही. म्हणजे एखादा प्रोजेक्ट असेल 40 करोडचं प्रोजेक्ट असेल तर त्याच्यात 50 करोड नाही मिळाले तर त्याला फक्त 40 करोडच मिळत आहेत सेल जाऊन, मग तो कशाला करेल ना, चॅरिटी नाही करणार ना. हेच ह्या तुमच्या फिजिबिलिटीमध्ये कळणार आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे, फिजिबिलिटी तुम्हाला तुमच्या या प्लॉटचं काय पोटेन्शियल आहे ते तुम्हाला कळेल आणि हा फिजिबिलिटी रिपोर्ट जो आम्ही देणार त्या बेसिसवरती तुम्ही यू कॅन नेगोशिएट टू बिल्डर प्रॉपरली की आम्हाला मिनिमम एवढं मिळालं पाहिजे, म्हणजे मॅक्झिमम यू कॅन टेक इट फ्रॉम बिल्डर. त्याच्यासाठी मग तुम्ही समजा कधी कधी एरिया जास्त मागतात, आम्हाला फंजिबल कमी कॉर्पस कमी द्या, किंवा कॉर्पस जास्त मागतात, मग थोडा शेवटीला गणित तेच असतं. तुम्ही एकतर कॉर्पस जास्त मागितला तर तो 1-2 स्क्वेअर फीट एरिया 10 स्क्वेअर फीट एरिया कमी करेल. अच्छा, हां. म्हणजे आमच्याच पैशातून आम्हाला हां, म्हणजे म्हणून तुमचं टोटल पोटेन्शियल काय आहे हे आपल्याला कळलं ना, मग तो कॉर्पसवर किती मागायचा काय मागायचा दॅट इज डिफरंट पार्ट. पण आपल्याला कॉर्पस पकडून, कारण बिल्डरचं गणित एकच असतं, त्याला बघा तुम्हाला डिफरंट काय म्हणजे कोणी 50%, पण 60%, कोणी 100%, वेगवेगळ्या ह्याच्यावरती प्रत्येकाचं गणित असतं. माझ्याकडे पैसा पडलेला आहे, मी थोडं माझा ब्लॅकचा व्हाईट करायचा आहे, काय प्रत्येकाची गणित वेगळी असतात, त्या हिशोबाने तो आपलं गणित देतो. हे पण आपल्याला कळायला पाहिजे आपल्या प्लॉटचं पोटेन्शियल किती आहे आणि आपल्याला मॅक्झिमम किती मिळू शकतं. हे जर आपल्याला माहिती असेल तर आपण बिल्डरशी प्रॉपर नेगोशिएट करू शकतो. त्याच्यासाठी दिस इज फिजिबिलिटी इज मस्ट. त्यानुसार मग आम्ही हे वर्कआउट झालं मार्केट एरिया तुम्ही मागा, तुम्ही किती मागू शकता, 25 नाही, 25% रेंट मागा. किती चाललाय, किती मागू रेंट एवढा शकता. मागा, कारण ते त्यात बसते असं आपण ज्यावेळी तुम्हाला सांगू इन्शुअर करू त्यावेळी तुम्ही तेवढी काही डिमांड करू शकता. आता आम्ही सुरुवातीपासून म्हणजे फ्रॉम द बिगिनिंग म्हणजे जसं म्हणजे रिडेव्हलपमेंटची जी प्रोसिजर आहे ती आम्ही फॉलो केली. आम्ही पहिल्यांदा 12 म्हणजे जे काय पर्सेंटेज आहेत तर 12% लोकांची आम्ही हे घेतली म्हणजे रिक्वेस्ट घेतली. ऑन देअर रिक्वेस्ट आम्ही SGM लावली. त्यांनी सांगितलं आम्हाला रिडेव्हलपमेंट करायची असं काही सभासदांनी आम्हाला लिहून दिलं. मग त्यावर आम्ही त्या SGM लावली. त्या SGMमध्ये आउट ऑफ 49 40 सभासद उपस्थित होते. ओके, त्या सगळ्यांना म्हणजे हे हवं रिडेव्हलपमेंट हवी. त्यातून दोघे आजारी होते आणि दोघे जण बाहेरगावी होते म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्र किंवा इंडिया. तर त्यामुळे ते 4 जण नव्हते. आता राहिले 5 जण. तर 5 जणांचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा ते आले नाही समजा, पण बाकी एवढी मेजॉरिटी आहे. आता आपण म्हणतो 51% वगैरे, पण काही बिल्डर्स म्हणतात की आम्हाला 100% जे रेस आहे कशासाठी, पण त्याला एक दुसरा पर्याय 79 तुम्ही केलं ना, 79 तर त्याचा काय प्रॉब्लेम येत नाही. 79 जर तुम्ही एखादा बिल्डर सिलेक्ट झाला ना तर तुम्ही 79 प्रोसिजर करायची, रजिस्टरला आणून ऑनलाईन तुमचं ते करून हो ते करायचं. मग त्या केसमध्ये जेवढं उपस्थित असेल त्याला कोणी चॅलेंज नाही करू. 79 हे प्रोसिजर फॉलो केली म्हणजे तुम्हाला पुढचे हर्डल्स नाहीत काय, कोणी कोण त्याच्यावर उठला, challenge कोण तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला नाही, तुम्ही ही प्रोसिजर फॉलो कंप्लेंट केल्या काय केलं असे असतात. प्रत्येक अच्छा. सोसायटीमध्ये 1-2 लोक शाणे असतात. असतात. ते जातात की नाही यांनी प्रोसिजर फॉलो नाही केली. मग आपल्याकडे सगळं अप टू डेट प्रोसिजर असली फॉलो केलेली तर आपल्याला तसा प्रॉब्लेम नाही. हे पुढे कोणी एकाच बिल्डर काय एवढे पैसे टाकणार त्याला 100% भले जरी ऑन पेपर 51% बोलत असले तर तो 100%च्या पुढे जात नाही आजकाल बिल्डर.
कारण ते त्यांनी पुढे एवढे पैसे करोड रुपये टाकतात. टाकलेले असतात, त्याला त्याची अश्युरन्स पाहिजे. कुणी एखादा जरी गेला ना, स्टे घेतला तर कुठे त्याची इन्व्हेस्टमेंट स्टक झाली, हे सगळं बघतात आजकाल बिल्डर. म्हणजे असं होतं का? होतं. पण म्हणून याच्यासाठी 79 झालं की प्रोसिजर कसं? करताय, भले थोडं त्याला 6 महिने 1 वर्ष जास्त लागेल समजा, नाही, आम्हाला पण तसं काही strict to- problem नाही. म्हणजे तसं तुम्ही स्ट्रिक्ट टू प्रोसिजर. मी इन शॉर्ट 79 प्रोसिजर आम्ही फॉलो केली तर ते काय कोणाचं काय कोण अडवू शकत नाही. याच्यासाठी 79 स्ट्रिक्टली फॉलो याच्यासाठीच करायची, म्हणजे तुमच्या अगेन्स्ट कोण एखादा उठला आणि तो गेला तर तुमच्याकडे फॉलो केलेल्याची डॉक्युमेंट रेडी पाहिजे. त्यासाठी ही आम्ही agent वेळोवेळी व्यक्ती आहे, रजिस्ट्रारला सगळे आमचे सगळा त्याचे तो प्रत्येक follow minutes- चालू आहे आमचा तसं. प्रत्येक मिनिटचे तुमच्या मीटिंग्स वगैरे काय ठराव हो. पास झाले, कोणी ठराव केला, किती जणांनी पास झाला, हे सगळं सिस्टमॅटिक जर असेल ना ते तर कोण कोणी काय तुम्हाला पुढे वापरू वापर शकत करू शकत नाही. भले तेच कळलं का? आता ह्या केसमध्ये ना आम्हाला बरेच जण असे भीती दाखवतात. म्हणजे आम्हाला सुरुवातीला काही बिल्डर आले ना 10%, 15%, 20%, आम्ही 20% म्हणजे उपकार केल्यासारखे ते असं ते आले होते. पण नंतर एक जण आला ना, त्याने डायरेक्ट आम्हाला 35%ची पण ऑफर दिली. त्याने फक्त काय केलं की ते काही सर्वे केला, म्हणजे ॲक्च्युअल किती यूज झाला आहे ह्याचा फ्लॅट एरिया, आणि त्याने 35%ची ऑफर दिली. पण मग आमच्या रिडेव्हलपमेंट कमिटीचे असं म्हणणं पडलं की कमी ऑफर किंवा जास्त ऑफर म्हणजे नेमकं काय ते आपल्याला कळायला पाहिजे. बरोबर. मग त्याच्यानंतर आम्ही मग ठरवलं की एक फिजिबिलिटी रिपोर्ट काढायचा, आणि जर शक्य झालं तर मग PMC जर असेल तर PMC पुढचं कसं काय करतो ते बघता येईल. त्यासाठी म्हणून ही आम्ही प्रोसिजर स्टार्ट केली. त्याप्रमाणे असे मग PMCचे हे घेतले, कोटेशन्स घेतल्यात आणि त्याच्यावर काम चालू आहे. तर असं आहे. तुम्हाला चांगली ऑफर आली ना तरीसुद्धा खूप असं म्हणजे तुम्हाला सगळं इन्शुअर करूनच करावं लागेल, कारण हुरवून जायला नको. अरे आपल्याला Exactly, हे एवढं exactly. त्याला माझ्या मते 25 ते 26% तुम्हाला मिळायला पाहिजे, इन्क्लुडिंग बाल्कनी आहे म्हणून. तर त्यावेळी 10% बाल्कनी वापरायचंच म्हणून. जर तो एखादा 35% द्यायचा तर मग तो काय सांगाल सर ती बाल्कनी एरिया न जाताही 35% देतो, असं सुद्धा असू शकते. त्यामुळे हे दे प्ले व्हेरी ट्रिकी गेम. म्हणजे अरे ते 25% बाल्कनी धरत नाही, हे तुम्हाला माहीत नसतं ना. मग ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. मग याच्यामध्ये असं होऊ शकतं का, म्हणजे आपला फिजिबिलिटी कळल्यानंतर आपण जर सेल्फ रिडेव्हलपमेंटला जायचं म्हटलं तर ते किती फिजिबल आहे? जाऊ शकतात ना सेल्फ डेव्हलपमेंट, काही प्रॉब्लेम नाही. कारण काय माहिती आहे सेल्फ डेव्हलपमेंटला सुद्धा जाणं की तुमची ती कमिटी आहे ना हे फार असं कन्फर्म असायला पाहिजे. स्ट्रॉंग. कारण याच्यामध्ये सेल्फ डेव्हलपमेंट म्हणजे काय, शेवटी याच्यामध्ये फायनान्स पैसे हे सगळे इन्व्हॉल्वमेंट होणारच आहे. स्ट्रॉंग आणि वेळ देऊन डेडिकेटेड पाहिजे. हां. म्हणजे आता कसं माहिती याच्यामध्ये आहे, आपण बिल्डरला दिलं काय आपलं फक्त काम काय बिल्डर वॉच ठेवणं, बरोबर वेळ करतोय की नाही, PMC वरती लक्ष ठेवणं, PMCच्या रिपोर्टप्रमाणे काम होते की नाही ते बघणार. तुम्ही जर सेल्फ रिडेव्हलपमेंट करायचे, फायनान्सिंगपासून तुम्हाला स्वतः सगळं उभं करायचं, म्हणजे बँकेचे फायनान्स तुमची इन्व्हॉल्वमेंट वगैरे तुम्ही म्हणजे जसं फुल टाईम वर्कर अशी जबाबदारी तुमची असणार आहे कमिटी मेंबर. एक अशी फर्म असते ती की तुमच्यासाठी ॲज अ डेव्हलपर म्हणून ती संपूर्ण सगळं बघत असते, ते सगळं टेकओव्हर करतं. त्याच्यामुळे याच्यातून फायदा असाच आहे की नक्कीच की डेव्हलपरला जो का बेनिफिट मिळतो आहे तो सगळा बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे. त्यातला एक 5-1%, 60% की हा तुम्हाला जी काही तुम्ही एक एजन्सी नेमणार आहात की जे तुम्हाला गाईड करणार आहे हे करायला, तर ते जातं आणि मॅक्झिमम बेनिफिट तुम्हाला मिळतो. आणि खरं याच्यामध्ये काय तुम्हाला कुठले हे पैसे काढायचेच नसतात, फक्त हे तुम्हाला फायनान्स जनरेट करायचं. जसं आता तुम्हाला बँका ह्याच्यावरती लोन वगैरे देतात, पण इनिशियल काय जे त्यांच्या रिक्वायरमेंट तेव्हा तुमचं काय 5% किंवा हे सगळे जमा पाहिजेत, तर ते असतील तर तुम्ही सगळे लोक मिळून जरी याचे 25,000 रुपये काढले तरी ते होऊ शकतं ना, का नाही. असं म्हणजे त्याला काय असे ज्या गोष्टी समजून घेतल्यात ना तर डेफिनेटली यू कॅन गो फॉर सेल्फ डिस्ट्रीब्युटर. आणि सगळा बेनिफिट जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे जो तो कॉर्पस म्हणताय तो कॉर्पस तेवढाच नाही, जास्तच मिळणार आहे. इवन मी त्याच्यापेक्षा सांगेन की काहींना जिथे आता हा रेट काय इथं चालू आहे 20-22 नक्की, त्यावेळी जास्त नाही आहे. कार्पेटवरती 20-22 फक्त 22,000 झालं. हां, शुभकामना 22. रेडीमध्ये जरा जास्त 20-22 कार्पेटवरती त्याच्या 22 होते. हां 22 वगैरे असेल तर हा गुड रेट आहे, म्हणजे तेवढं तर असायलाच हवं आहे. तर तुमच्या म्हणजे ह्या सगळी डेव्हलपमेंट होईल. म्हणजे
प्रॉपर, कारण मुरुडला तसं जरा जास्त असतं रेट. मुलांना जास्त आहे. सर हां, 25-26. आपलं जर मॉडेल येऊ पण शकतं ते इनिशियल नाही मिळणार की लोक ते बघणार कंप्लीट होते काय होते त्याच्यावर त्यांना रेट मिळेल. इनिशियल तुम्हाला तो 22च धरायला लागेल आणि त्याच्यावर ते तुमचं वर्किंग जे फिजिबल होते की ते बघायला लागेल, चेक करायला लागेल. उगीच तुम्ही सांगा अरे आपल्याला 25 मिळेल आणि आपल्याला एवढा बेनिफिट मिळतो आहे तर आम्हाला एवढं पाहिजे कॉर्पस फंड आणि आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे असं नाही. मेन म्हणजे सेल्फमध्ये एक मोठा प्रॉब्लेम आहे की आपल्याला आईवडीपर्यंत सगळा इन्व्हेस्टमेंट आपल्याला करावी हो. लागते आणि ती काही कमी नसते. तेवढे पैसे मेंबरकडून काढणं फार कठीण असतं. ते तेवढं कोण इन्व्हेस्ट करत नाही, म्हणून आपल्याला बिल्डर बघावं लागतं. तुम्हाला काय विचारायचं विचारा, मी एकटाच विचारतो. काय मी विचारा आमच्यातर्फे काय? विचारताय. तुमच्या तब्येच्या तरी मी काहीतरी राहून जाऊ शकतो ना. मला एक जण सांगा, तो हे जे टोटल अवेलेबल एरिया आपल्याला कळला, जनरली काय रेशो असतो म्हणजे सेलेबल आणि याच्यामध्ये असं काही आहे का? बिल्डरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचारतो. म्हणजे 100 आपल्याला मिळाली फेजिबिलिटी, त्याच्यामध्ये कळलं की आपल्याला हा इथे एवढा अवेलेबल कन्स्ट्रक्शन आहे, तर तो सेलेबल तर स्वतःसाठी किती ठेवतो आणि ठेवतो म्हणलं किती त्याला मिळेल. 50-50 असते, 40-60, काय प्रॅक्टिस आहे? आता तसं डिपेंड तुमचं प्रोजेक्ट कुठे आहे. आता तसं म्हटलं तुम्हाला इथे आता 22,000 मिळतो आहे, मुलुंडला 25 मिळतो आहे, त्यामुळे तिथे रेशो जरी कमी असला तरी ते होऊ शकतं. इथे त्यांना रेशो तुम्हाला जास्त पाहिजे, म्हणजे तुम्हाला जो एरिया जातो आहे आणि त्याला मिळणारा एरिया तो जास्त पाहिजे. समजा इथे 50-50 असेल, इकडे 50-50 जर होत असेल तर इथे 50-50 चालणार नाही, त्याला कदाचित 50/60% लागेल. इथे तुम्हाला हे 40 सगळं- दिलं त्याला हे 60 सगळं- मिळायला पाहिजे असं ते मार्केटमध्ये तुम्हाला तुम्ही जिथे केलं तिथे नाही काय म्हणजे जनरली काय सर रेट Generally आता कसं आहे, एरियावर रेट नाही, agree. इथे रेट किती आहे, इथे समजा 22 आहे, हां. तिकडे वेस्टला समजा 24 आहे, तिकडे 25 आहे, इकडे या स्टेजला तुम्हाला 40 आणि 60चा रेशो तरी मिळायला पाहिजे, कारण 40 तुम्हाला आणि 60 बिल्डर. त्याला मिळेल. आणि जिथे रेट जास्त असतं त्यावेळेस तुम्हाला जास्त देऊ 50-50 होईल, तुला जास्त असेल 60-40 पण तर होतो benefit असा. असेल. मला ते सर याच्यामध्ये कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन बोलून भांडून कन्सेप्ट रिमेन सेम सगळीकडे सारखी ते काय 19 बेस असते तुमची अम्युनिटीज तुम्ही Amenity थोडे वाढवाल वरती तिथे, असतं. बाकी कॉस्ट आणि तुम्ही ॲम्युनिटीवरती जास्त विचार करणार काय ना, जो सेलला देणार ती ॲम्युनिटी तुम्हाला पाहिजे. संपलं आपलं. ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन काय असेल? आपली लँडची सोडून द्या, बाकी हो. तशी काय आहे? बाकी आता सगळं फुल फर्निश तुम्हाला बघायला तर 3,000च्या आसपास जाते. 3200 वगैरे जातं सगळं. 3200. 3200 मग इन्क्लुडिंग सगळं लीप वीप सगळं सगळं कंप्लीट. तिथे 3.5 पडा मॅक्झिमम सर. आधी आपल्याला ते तसं पकडून ते सगळं करावं लागतं. मग ते कमी झालं कारण कसं असतं, समजा आता आपल्याला आता आमचं वर्किंग कसं असतं, समजा आता आम्हाला माहिती आहे 3200 होतं आहे, पण आम्ही 3500 धरतो, कारण ते सगळं वर्क जे आणखीन वर्षभरात त्याची कॉस्ट 3500 मग असं नको व्हायला की ते तुमची फिजिबिलिटी जे वर्किंग जे करता का ते थोडी वेगळी Bad side निगेटिव्हमध्ये झाली. तर त्यामुळे खर्च जास्त धरून आम्ही सगळं फिजिबिलिटी ती सेफ असते. मग ते समजा खर्च मग म्हणजे वाढले तरी काय फरक पडणार नाही. कमी झालं तर काय नाही, कमी झालं तर चांगलं. हां, आम्ही जास्त धरलेले असतात त्याच्यामुळे ते कमी झालं तर बेनिफिटच होईल, म्हणजे रिवर्स व्हायला होणार नाही, म्हणजे आणि प्रॉब्लेम आहे असा होतच नाही जमतच नाही असं काही होणार नाही. आमचं हे कुठल्या याच्यामध्ये बसेल असं वाटतं तुम्हाला 33-7मध्ये? हां 37मध्येच बसवायला लागेल, दुसरं काहीच नाही. 37 इनफॅक्ट तसं बघावं लागेल, म्हणजे जरा ते हे असेल ना 3311मध्ये असेल तर बघावं लागेल, काय प्रॉब्लेम नाही. आपल्याला काय PTC आहे ते इकडे तिकडून ट्रान्सफर करायचे असतं त्यामुळे तो काही इश्यू नाही आहे. तसं असेल तर तसं आपण वर्किंग करू की ते जास्त, कारण काय सांगतो याच्यामध्ये काय आहे, लोक 3311मध्ये का जातात, हे सगळं SRAमध्ये प्रोजेक्ट होतं आणि SRAमध्ये सिंगल विंडो अप्रुव्हल असतं 3311. एकाच जे प्लॅन गेले COने अप्रूव्ह केले, फायनल झाले, सगळे झाले, तुम्हाला इथे प्लॅन पैसे भरून प्लॅन अप्रूव्ह करून घ्यायचे. इकडे प्रोसिजर वेगळी आहे, रुटीन जे कॉर्पोरेशनमध्ये आहे ते एक प्रोसिजर वेगळी आहे, खूप मोठी प्रोसिजर आहे, खूप मोठी. म्हणजे पहिल्यांदा जे आपण ठरवतो अख्खा प्रोजेक्टचं एक कन्सेशन ॲप्रूव्ह होणं, म्हणजे जी 15 माळी 16 माळी जी अख्खा संपूर्ण FSI कन्झ्युम करतं, त्याच्यामुळे तुम्हाला सगळं कळतं की तुमचे फ्लॅट किती आहेत, त्याचे किती आहेत, काय संपूर्ण
प्लॅन हे ॲप्रूव्ह करण्यासाठी अगोदर कन्सेशन घ्यावं लागतं. त्याला कन्सेशन असतात. तर ते कन्सेशन एमसीचं ॲप्रूव्हल झाल्यानंतर कन्सेशन झालं की तुम्हाला कळतं की तुमची स्कीम हे जे प्रपोजल ॲप्रूव्ह झालेलं आहे. आणि नंतर मग तो डेव्हलपर 1 FSIची IOD. आता तुम्ही म्हणाला आम्हाला संपूर्णच आमचे फ्लॅट जर कवर करायचे असतील तर त्याला ॲडिशनल याचा FSI घ्यावा लागेल, गव्हर्नमेंटचा FSI घ्यावा लागेल, फंजिबल घ्यावा लागेल. म्हणजे ॲटलिस्ट तुमचं हे सेफगार्ड करण्यासाठी तुमचे जेवढे माळ्यावरचे जे प्लॅन्स आहेत तेवढे ॲप्रूव्ह करण्यासाठी त्याला तेवढा FSI घ्यावा लागेल. नाही तर अगोदर कसं व्हायचं, 1 FSI घेतली, काम चालू, म्हणजे समजा 4-5 माळे झाले, नंतर मी पुढचा पैसे आले, नंतर पुढचे हे घेतले, मग 7 माळ्याची बिल्डिंग, नंतर ॲमेंडेट करणार, नंतर थर्सर ॲमेंडेट करणार, असं म्हणजे ह्याला 3-4 स्टेजेस लागतात. त्या स्टेजेस इथे होत नाहीत. 33 वन शॉट. तिथे पैसे भरणा पण कमी येतो आणि त्याच्यामुळे ते फार इझी असतं. त्याच्यामुळे त्याच्यानुसार जर आपण केलं तर कधी तुम्हाला जी आहे ऑफर पण चांगला मिळू शकतो. फक्त प्रोव्हाइडेड एवढंच आहे की आपल्याला इन्शुअर करायला लागेल की PTC जे आहे इथून ते स्किप होणार आहे. त्याशी आपल्याला मोठी मिळणार. नाही OCला तसंच करणार आहे. तो इथे तुमचे आणून बसवेल, तसं नाही होणार. म्हणजे तो सेल पार्ट इकडे आणेल आणि तो PTC तिकडे गेले. 5 किलोमीटरच्या ह्याच्यामध्ये आणि हल्ली ही प्रपोजल होतात. आणि तुमच्या याच्यासाठी रोड वीट असल्यामुळे एकमेव असा तुमच्या याच्यासाठी तर उपाय आहे की ऑलरेडी तुम्ही 40% कदाचित माहीत नाही किती तो आपल्याला इन्शुअर करायला तो सेटबॅकचा बेनिफिट तुम्ही वापरलेला आहात. तो किती नाही तो आपल्याला माहीत नाही आपल्याला. त्यामुळे आता मी तुम्हाला काय सांगू शकत. पण बहुतेक त्यावेळी इट वॉज अमाऊंट टू जास्तीत जास्त 40% असायचा. समजा 20%, जर 20% वापरला असेल, 30% जे काय असेल तर ते माहीत नाही. त्यात बघितल्याशिवाय आपल्याला काहीच करतात. आणि 33-20 काय? 33-20 काय? 33-20 30-20 नाही मी सेट केलेलं, पण आपल्याकडे माहीत नाही. 33-7B मध्येच होईल. PMC करके आप कितना जगह काम किया है? बहुत जगह काम किया. एक्चुअली हम उधर भी किया, लेकिन अभी नाउडे वी डोंट टेक एनी सोसायटी फ्रॉम वेस्टर्न साईड, कारण की येणं जाणं कंटाळा येतो. आम्ही प्रिफर करतो की आमच्या ऑफिसमध्ये लोकांना येणं इझी होतं. 9च्या नंतर कधी आहे अवेलेबल, किंवा मी तुमच्याकडे यायचं असेल तर 9च्या नंतर कधी. मुलुंड यांचं नावरलंच जवळच. ते आनंद आहे. तुम्ही पाठवलं जातो पण त्यांचं मुलांना तुमचं आवडलं नाही काय असं, माझं बॅकग्राऊंड आहे इंजिनिअरिंग आणि लिगल. बॅकग्राऊंड आहे आर्किटेक्ट. दोन्ही मिळून आम्ही म्हणजे इथं यांच्याकडे ॲक्च्युली सर्वेचं लायसन्स पण आहे. ही कॅन ॲज पण ही बिंग अ स्ट्रक्चर इंजिनियर ही टेकिंग केअर ऑफ ऑल स्ट्रक्चर होता. मी इथे लिगल आणि इंजिनिअरिंग बघतो. स्वतः कॉन्ट्रॅक्टिंग पण असल्यामुळं त्यांना तो वेगळा अनुभव आहे की त्याच्यातून आम्ही कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री. हो. तुम्ही ते करता म्हणजे असं म्हणजे जेव्हा बिल्डिंगचं ते ॲग्रीमेंट करणं, हे करणं. हो, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट बनवणं किंवा बिल्डरने बनवलं असेल तर ते फायनल करणं. अच्छा. तर हां, बिल्डर under what criteria can refuse a PMC to be paid by him? What are the criteria? तेव्हा मला नको आहे PMC. नुसतं असं बोलण्यामध्ये होतं की there must be some elements ना for him to say no to a PMC that I won't be burdening your expense. Let the society decide. हे काय क्रायटेरिया असतात त्याचे? ते दॅट इज डिपेंड ऑन बिल्डर ना, कारण त्यांना का नको असं जर साहेबांनी सांगितलं का नको असं. दे डोंट वॉन्ट टू इंटरफिअर ऑफ PMC in their affairs. पण PMC त्यासाठी तर असतात. They are like a vigilance for the society. Correct. So how can a builder refuse when we are endorsing a job to him? You must No. insist. That is You your are point. endorsing, you are paying directly, there is no problem. You don't have any problem. If you are The appointing developer knows it is we who are giving him the job. He is giving us benefits. Discussion झालं. How can he refuse the PMC? he cannot refuse. He only refuse the payment of the PMC. अच्छा. He cannot refuse the appointment of PMC. You can appoint, you can pay directly. You don't have हे any जे problem. खर्च वगैरे तुम्ही बोलला हा 2%, 3% जो खर्च त्यांना, खर्चाचं जे बर्डन आहे ना, आता तुमचं 50-100 करोडचा झाला तर 2 करोड त्या PMC ला द्यायला लागतं 2% म्हटलं तर. दॅट बर्डन ही डोंट वॉन्ट टू बेअर. दॅट इज द ओनली इश्यू. यू कॅन अपॉइंट डिरेक्टली, यू कॅन पे डिरेक्टली. आणि ते सगळं करताना You can- तुम्ही you cannot, बघा की तुम्हाला समजा पैसे भरायचे असतील, द्यायचे असतील,
तर किती द्यायला लागेल, तुम्हाला पैसे काढावे लागतात का, तुम्हाला किती मिळतात त्यातून द्यायचे, हे जी गणित आहे तुम्ही बघून तुम्ही ठरवू शकता. कसं असतं जनरली कुठल्याही सोसायटीला आपल्याला पैसे कोणाला द्यायचे नाही असं असतं. पण मला जर याच्यातून मिळतं आहे, त्यातून मला जर सेफगार्ड करायचं असेल माझा इंटरेस्ट किंवा काय, आय हॅव टू पे हे लिगल ॲडवायझर AMC आहे, चला मला 100 रुपये मिळतात तर मला 10 रुपये द्यायचे असेल तर काय प्रॉब्लेम मिळेल. म्हणजे इफ यू आर थिंकिंग दिस वे देन इट विल वर्क्स, अदरवाईज इट्स अप टू यू. त्यांनी काही सांगितलं तरी तुम्हाला काय ठरवायचं तुम्ही ठरवायचं. म्हणजे आमच्याकडे समजा 2 ऑप्शन असेल, एक बिल्डर रेडी असेल पेमेंटला पे करायला, एक नाही असेल, इट इज अप टू अस राईट, बिल्डर टू सिलेक्ट. PMC पेमेंट करणार पण असू शकतो आणि न करणार पण असू शकतो. मग तो बेनिफिट्स काय देतो हे बघावं लागेल. आणि कसं मॅक्सिमम ऑल त्याच्यावरच डिपेंड. नाही, कसं असतं बघा, तुम्ही जेव्हा एखाद्याला पेमेंट करता तेव्हा यू कॅन कंट्रोल हिम बाय युअर सेल्फ. जेव्हा बिल्डर त्याला पेमेंट करतो तेव्हा बिल्डरच्या ऑलवेज बिल्डरच्या ऑब्लिगेशनमध्ये असतं. त्याच्यामुळे तो 100%, मी सांगत नाही सगळे PMC असे करतात किंवा काही करतात असे, ऑफिशियल आय कॅनॉट से, पण जो पेमेंट करतो ना त्याच्याशी जास्त तुमचं कनेक्ट असतो आणि कंट्रोल असतो. तुम्ही कंट्रोल डिरेक्टली, किंवा तुम्ही असं करू शकता की जी अमाऊंट समजा PMCची ठरली 2% अमाऊंट, तू किती देतो बाबा, 1% देतो, ठीक आहे 1% आम्हाला सोसायटीला दे, मग त्यांना आम्ही किती द्यायची बघतो. किंवा तुम्ही 2% दे, PMCला तुम्ही 1% द्या, अर्धा टक्का द्या, जे काय फायनल कराल ते तुम्ही टेक इन टू युअर अकाउंट आणि यू पे डिरेक्टली टू PMC. दॅट इज ते ऑब्लिगेशन होणारच नाही. डायरेक्ट पेमेंट यायला लागली ना, मग तुम्हाला सोसायटीला एंटरटेन तेवढं होत नाही. अरे साहब क्या है, ऑलवेज पैसा देता है क्यों ऐसा लफड़ा तयार जरी असेल तरी तुम्ही तुमच्याकडे घ्यायचं आणि यू पे टू PMC. आपल्याला सोसायटीच्या काय फार जास्त राहिले PMC आणि एकत्र आले. तुम्हाला तेवढा PMC उद्या सर्व्हिसेस PMC वरती विश्वास पाहिजे पहिली. नाही, उद्या PMC आम्हाला सर्व्हिस तर तुम्हाला करायचं बरोबर असेल, नाही आम्ही वाटली, एकदम पण ही पेइंग प्रामाणिकपणे डिरेक्टली बाय बिल्डर, आम्ही ते- तुम्हाला काय कंट्रोल नसणार आहे. उद्या तुम्ही PMCचं पेमेंट होल्ड करू शकता. नाही हे सांगितल्याप्रमाणे हे तुम्हाला रिपोर्टिंग आम्हाला येत नाही आणि क्वालिटी काय चालली आहे कन्स्ट्रक्शनची ते आम्हाला मान्य नाही. आणि ले म्हणलं पण कळतं क्वालिटी, म्हणजे सिमेंटची काय वापरताय, कसं वापरतं आपण बघण्यावर तुमचं कळतं आपल्याला. त्याच्यासाठी मग ते तुमच्याकडे कंट्रोल राहतो 100%. आणि खूप फरक पडतो याच्यामध्ये. काही गोष्टी बऱ्याच गोष्टी असतात त्या आहे ना, इट इज ओव्हरलुक. कोणी नसेल तर ठोकलं चाललं संपलं कम्प्लीट, इट इज डन. आपल्या हवीची क्वालिटी मिळत. हां, म्हणजे ती केल्यानंतर तुम्हाला कोणाला काय कळणार काय झालं आहे. जेव्हा आम्ही बघू का हे नाही केलं तर बाबा हे कर आधी, ते कर, ते नाही होत आहे, ते नाही. जेव्हा पॉईंट आऊट करू त्यावेळी ते रिक्टिव्ह त्याच वेळी ते करून घेतलं पाहिजे, तर मग ते होईल. आणि समजा तुमचं कोणी टेक्निकल माणूस नसेल तर काय चाललं आहे, होतं आहे, झालं ना. त्यांचा कोण सुपरवायझर असतं तो काय ठीक आहे, ते काय फक्त नावाला सुपरवायझर करतात, तर मापं चेक करायला एवढं असतं, बाकी काही नसतं. सिमेंट किती आलं काय आलं एवढंसाठीच येते, कुठे क्वालिटी कोण चेक करत नाही. ही रिडेव्हलपमेंट किंवा एखादी बिल्डिंग असेल तर आता सध्या किती एज पर्यंत ती राहिली पाहिजे असं काही पॅरामीटर आहेत का, गाईडलाईन्स आहेत का, की आता पहिल्या 30-40 इयर्स पण राहतात, नवीन जे आता टॉवर्स बनतात ते त्याची जनरली एज किती असतं? जनरली एज पहिले जे डिझाईन व्हायचं ना ते 100 वर्षासाठी व्हायचं, कमीत कमी बिल्डिंग 100 वर्ष. आणि आता जसे दिवस असे होत आहेत कारण लोक आता स्पेस कन्स्ट्रेंट झाले. पहिले तुम्ही बिल्डिंग जुन्या बघितल्या असतील की 2-2 असे फुटाचे तिकडच्या इंग्रजांच्या काळातल्या लोड बेरिंग स्ट्रक्चरच्या बिल्डिंगसुद्धा 150 वर्ष झाली तरी अजून तशाच आहेत. आता हे कमर्शियल व्हॅल्यू वाढल्यामुळे तुमचा आता पिलर जेवढ्या कसं 1 फुटाचा आहे तो कसा 6 इंचामध्ये घ्यायचा आणि कशी स्पेस वाढवायची आणि ती स्पेस कशी सेल आउट होईल याच्याकडे जास्त लक्ष असल्यामुळे हे बिल्डिंगचे लाईफ जे आहेत ना ते आता डिझाईन लाईफ पण अनसर्टन झालंय. आता बिल्डिंग डिझाईन करता तुमचे 50 वर्ष जाते. पण अशी गाईडलाईन्स असतात का गव्हर्नमेंटचे की तुमचं एवढा ते गाईडलाईननुसारच करतात. गाईडलाईननुसार हायराईज वगैरे सगळे पुठ्ठेच आहेत ना वर, सगळे भिंती पुठ्ठेच आहेत ना वर, हायराईजच्या पुठ्ठे आहेत ना 50-50 जवळ. ते जे शीट्स लावतात ते थोडी ना ब्रिक वॉल किंवा सिमेंटेड वॉल. AC ब्लॉक आजकाल आहे ना लाईट वेट, म्हणजे कसं माहिती आहे तुमचं बिल्डिंगची स्टील कमी करायचं असेल मग त्याला काय पर्याय, स्टील एक मिनिममचे डिझाईन क्रायटेरिया असतो त्याप्रमाणे गेलंच पाहिजे. नाही गेलं ते कसं कमी करायचं, दॅट इज अ कॉस्टलीस्ट मटेरियल. मग तो कसा कमी करायचा, मग बिल्डिंगचा लोड कमी करायचा. मग बिल्डिंगचे जे पहिले आपण ब्रिक्स वापरत होतो
त्याचा जो लोड होता त्याचा 2400-2500 पर मीटर क्यूब असायचा. तो आता त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा लाईट वेट काय वापरता येईल. मग AAC ब्लॉक आले, जे ॲश ब्लॉक वगैरे असतात ना, AAC ग्रे कलरचे व्हाईट कलरचे जे लाईट वेट ब्लॉक असतात ना, असतात त्यामुळे तुमचं ते structure वापर. light मग ते होतं. 9 इंचावरून ते परत आता काय आले, एक्सटर्नल वॉल 9 इंचाचे नाही 6 इंचाचे आहे. आता बरेचसे बिल्डिंगमध्ये बघितलं असतं 9 इंचाचे वॉल पहिले असायच्या, आता ते 6 इंच ब्लॉक केले. म्हणून एक्सटर्नल वॉल सगळ्या 6 इंचाच्या, आतल्या 4 इंचाच्या, 3 पण इंचाच्या. पिलर्सला काही क्रायटेरिया असतील ना, पॅरामीटर्स पिलर्सला आणि बीम्सला, हा, मग तेच ना, ते पण कमी झाले. ते कमी का झाले. हे जे भिंतीचं वजन होतं ते कमी झालं. अल्टिमेटली या बीमवरती लोड येणार कमी झाला, हा. त्याचे सायझेस कमी झाले. तो क्रायटेरिया. अच्छा पण weight मग कमी झालं तरी सुद्धा आता स्टँडर्ड आहे त्याच्यावर तुम्हाला ते RCC वर करावंच when लागतं. they are playing with the life of human, तेव्हा नाही तसं नाही होऊ उद्या शकत. काय झालं तर नाही ते तसं काय होऊ शकत नाही, कारण ते सगळ्या टेक्निकल गोष्टी कन्सिडर करूनच तुमचे डिझाईन केले. लाईफ डेंजर नसतं. लाईफ डेंजर कशी असतं बघा. डिझाईन करताना एक सडन क्रायटेरिया पकडला जातो. या टाईपची वर्कमॅनशिप होईल, मग ती वर्कमॅनशिप अपेक्षित असते आणि ती इन्श्युअर करण्यासाठी PMC असते. बिल्डरच्या वरती सुपरविजन. आता ग्रेड ऑफ कॉन्क्रीट M30 आहे. M30 मिळायला पाहिजे, M30च आहे की नाही, तेच वापरलं की नाही, मग ते इंजिनियर तरी सुपरवायझर त्याला कसं कळणार. त्याच्यासाठी मग ठराविक क्रायटेरिया टेस्ट असतात त्याचे. क्यूब घेणं, ते 7 दिवसांनी टेस्ट करणं, 7 दिवस नाही मिळालं तर 28 दिवसाची टेस्ट करणं. मग ते 28 दिवसाच्या स्ट्रेंथमध्ये पास होतात की नाही. पास झाले देन इट्स ओके. अदर यू हॅव टू डिमॉलिश नाही केलं तर यू हॅव टू टेक करेक्टिव्ह मेजर्स, स्ट्रेंथनिंग करणं ॲडिशनल डिफरंट. अगोदर बघा ना, अगोदर ज्यावेळी आता आम्ही ज्यावेळी काही बिल्डिंग केल्या त्यावेळी M15 कॉन्क्रीटमध्ये बिल्डिंग होत होत्या. M15 आता कमीत कमी M25-30 करून सुद्धा आता 30 म्हणजे is the minimum. M15 जर तुम्ही थरली केलं असतं त्या बिल्डिंग अजूनही चांगल्या कंडिशनमध्ये आहेत. याचा अर्थ असा आहे की हे सगळं किती हे झालं आहे बघा तुम्ही. म्हणजे आता M25 वापरून सुद्धा असं अपेक्षा करूया त्याला M15 तरी मिळेल, विच इज रिक्वायर्ड. तरीसुद्धा माहीत आता मग तुमची बिल्डिंग किती वर्षाला डेव्हलप, तशी ते रिडेव्हलपमेंट आलेली नाही आहे. तुम्ही रिडेव्हलपमेंट जात आहे तरी अजून काय 15-20 वर्ष तरी काय प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला हे केलं तर. नाही आता पण आम्ही काही खाली building- केलं, हां केलं खाली ना पिलर्स, स्ट्रेंथन केलं, Jacketing क्रॅक करून गेलं, केलं, jacketing हां क्रॅक गेलं. पिलर्स ना म्हणजे अक्षरशः याच्यावर दिसत तुम्हाला होत्या. थोडी आयडिया येईल अक्षरशः. की हा सराउंडिंग खाडी एरिया आहे ना, हां. तर त्याच्यामुळे पण ते फाउंडेशन ओव्हर स्ट्रेसमुळे ते त्याच्या क्रॅक्स आलेले, खरं या क्रॅक्स यायलाच नाही पाहिजे तरी आलेले आहेत. आता फक्त ग्रेड ऑफ कॉन्क्रीट वाढवले पण त्याची ड्युरेबिलिटी तेवढी राहिली नाही. हां. पहिली जे M20मध्ये जे साईट मिक्स करून वापरायचे ना तेव्हा तो कंट्रोल होता. आता या नवीन ज्या ग्रेड्स आहेत M40, M50, M60पर्यंत जातात, 60-65 या ग्रेडचं हाय ग्रेडचं कॉन्क्रीट घेतात. पण ते ग्रेड एवढं सिमेंट त्यांना परवडत नाही. ते काय द्या सिमेंट रिप्लेस बाय फ्लाय ॲश. म्हणजे तिथे इकॉनॉमिकल ते कसं करायचं, फ्लाय ॲश रिप्लेस करायचं वापरून, म्हणजे सिमेंट कमी करायचं. म्हणून पहिले जे M25, M20 ग्रेडमध्ये ज्या बिल्डिंग होत्या त्या पण अजून तशाच सस्टेनेबल आहेत, पण तेवढ्या आता M60च्या नाही. आता जे साईडला तुम्ही M60 पण आलंय. हां होतं. मला काय म्हणायचं, हे जे आता रेडीमेड आणतात सगळं करून, तर तिथे कोणतं कंट्रोल नसतो का तिकडे ते काही? प्लांटचा असतो ना कंट्रोल. म्हणजे आता ते खूप सर्व- कॉशियस राहावं लागतं. हल्ली सुद्धा ते तुमचं रेडी मिक्स वगैरे येतं, ते म्हणजे PMC ते कसं check येतं की नाही ते सुद्धा काय PMC भरून म्हणजे देणार, आता ते काय- तिकडे समजा त्याचे लॅबचे रिपोर्ट्स असतात, त्यांचे लॅबचे प्लांटचे report लॅब देणं चांगलं आहे असते. ना. त्या लॅबमध्ये मटेरियल टेस्ट केलं जातं, मटेरियलच्या कॅरेक्टरिस्टिक चेक केले जातं, फ्लायश किती प्रमाणात ॲड करायची त्याच्यामध्ये कॉन्क्रीटमध्ये, डिझाईनमध्ये किती आहे, 10% आहे, 15% आहे, ते सगळे रिपोर्ट्स असतात. पण तिकडे रिपोर्ट काय थोडं इकडे तिकडे तुम्ही ॲडजस्ट करू शकता, करतात कमर्शियली. तुम्हाला बिल्डरने सांगितलं, बिल्डरला तो प्लांटवाला 5,000 पर मीटर देतो, दुसरा कोण 4.5 देतोय, मग तो 4.5 का देतो, मग 500 रुपयाचं कुठेतरी इज गोइंग टू ॲडजस्ट. मग ते आपल्याला इन्श्युअर करण्यासाठी आपल्याला साईटवर जे ते मटेरियल येतं त्यांचं, त्या मटेरियलची टेस्ट करणं, ते क्यूब वगैरे आम्ही घेतो साईटवरती. आमचा जो इंजिनियर असतो क्यूब घेतो, प्रत्येक जो पोर होतो ना त्याचे क्यूब घेतो, प्रत्येक सेटमध्ये 6-6. एक सेट आम्ही 7 दिवसामध्ये घेतो आणि एक सेट 28 दिवसांनी टेस्ट करतो. त्याच्यावर आपली स्ट्रेंथ कळते की जे कॉन्क्रीट टाकले त्याचेच क्यूब घेतो आहे ॲक्च्युअल,
त्याच्यामध्ये स्ट्रेंथ बरोबर डिझायर स्ट्रेंथ आहे की नाही. त्याच्यामध्ये असं होतं Officially allowed आहे. हां? त्याच्यामध्ये असं होतं पण सर्टन लिमिट असतात. डिझाईन लिमिट असते. एक मिक्स डिझाईन केले जातं. हां पहिले जे कॉन्क्रिटिंग व्हायचे ते कन्व्हेन्शनल मिक्समध्ये यायचे 1 to 4 1 1.5 3 असं. आत्ता हे बाय वेई म्हणजे एवढे किलो सिमेंट गेलं तर एवढे किलो खडी गेले, एवढे किलो हे गेलं पाहिजे, रेती गेली पाहिजे. हे डिझाईन मिक्स डिझाईन केले. म्हणजे पहिले कसे स्टँडर्ड क्वालिटी असायची मटेरियलची. आता क्वालिटी इज अ व्हेरी व्हॉलाटाईल. या खानदानातून खडी आली ती बरोबर नाही, त्या खानदानातून ती वेगळ्या क्वालिटीची आहे. त्याच्यामुळे ॲक्च्युअल मटेरियल जे वापरणार आहेत त्या ॲक्च्युअल मटेरियलचं मिक्स डिझाईन केलं जातं. आणि त्या मिक्स डिझाईनची स्ट्रेंथ घेऊन ते कॉन्क्रीट कसं बनेल, काय स्ट्रेंथचं बनेल. मग M30 पाहिजे तर किती कोणतं कमी जास्त करायचं. मग ते अप्रूव्ह झालं एकदा लॅबमध्ये की ते नंतर मिक्स डिझाईन आपण इथे बिल्डरला सांगतो की एक मिक्स डिझाईन फॉलो करायचं. स्ट्रक्चर इंजिनियर अप्रूव्ह करतो. आपण हे जे सांगितलं टेक्निकल म्हणजे ते दिस विल बी अ पार्ट ऑफ अवर कॉन्ट्रॅक्ट बिटवीन बिल्डर आणि सोसायटी. हे जे एवढं टेक्निकॅलिटी असते. हो हो. कारण का असं माहिती आहे ना, तुम्ही आता बिल्डिंग डिझाईन करणार तेव्हा स्ट्रक्चर इंजिनियरची अपॉइंटमेंट होते. तेव्हा स्ट्रक्चर इंजिनियर हे सगळे स्पेसिफिकेशन देतो. हा कॉलम बनवायचा समजा ग्राउंड फ्लोअरचा असेल, हा कॉलम असेल, हा कॉलम नंबर, हा बीम नंबर, हा स्लॅब नंबर, जो प्रत्येकाचा. तो हा कोणत्या ग्रेडचा आहे, त्या ग्रेडचं कॉन्क्रीट त्याच्यामध्ये गेलं पाहिजे. तो त्याच्याहून सगळं साफ आणि ते इश्यू करण्याची सर्व्हिसिंग सुपरवायझर म्हणून PMCची जबाबदारी असते. आणि ते रिपोर्टिंग टेस्टिंग वगैरे. तर टेस्टिंगमध्ये पण काय बऱ्याच ठिकाणी छोट्या मोठ्या टेस्ट असतात, छोटे लॅब असतात. मग ते रिपोर्ट मॅन्युप्युलेट करून पण देतात. मग ते तिथे जाऊन PMC असेल तर PMC इंजिनियर तिथे जाऊन त्या लॅबवरती विटनेस करतो. ते टेस्टिंगच्या वेळी उभा राहतो, विटनेस करतो, फोटोग्राफी करतो, व्हिडिओ तर घेतो पैसे आहेत. आणि हे इन्शुअर आहे. रिपोर्ट्स मॅनिप्युलेट होऊ शकतात. हां? रिपोर्ट्स मॅनिप्युलेट होऊ शकतात. काय होऊ शकतं. म्हणजे मी काय विचारतो, समजा आता सॅम्पलिंग केलं माणसाने आणि ते सॅम्पलिंग मला 7व्या दिवशी आणि शेवटी एक अटेरियल सॅम्पलिंग केलेलं मटेरियल वेगळं आहे पण टाकलेलं मटेरियल वेगळं असं असू शकतं वापरलेलं. त्याच्यासाठी बरोबर आहे. बघा काय- PMC त्याच्यासाठी असायला पाहिजे. तिथे बिल्डरवरती सुपरविजन यासाठी. अदरवाईज तुम्ही रिपोर्ट बनवायला काय रिपोर्ट बनवू शकता. पण PMC जरी समजा आम्ही दिली, ट्रस्ट हा फॅक्टर येतोच. तसं फॅक्टर आहे. खूप ट्रस्ट करायचं त्या PMCच्या माणसावर. मे बी ओनर तर नेहमी नसणार. मग बिल्डरचा माणूस त्याला बाहेर पान खायला नेलं, सिगरेट ओढायला नेली, काहीतरी कानात बोलला मंत्र, नाही, हा एक- काही होऊ शकतं ना उद्या. जस्ट विचारतो एक प्रश्न. नाही काय माहिती आहे ना, Just a question, I mean, don't get me नाही, wrong. नाही, नाही, हे मार्केट हे मार्केटमध्ये चालतं बरेच. आणि तुम्ही मला उडवून लावू शकता असं नाही की आमच्याकडे नाही. तुम्ही आलात म्हणून तुम्ही काय नाही, बोलणार नाही, 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 सांगतो ना ऑलवेज तुम्हाला. हे होतच नाही, 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 बघा You have कसं all the माहिती आहे right. ना, मार्केट जे आहे मार्केटमध्ये चांगल्या गोष्टी पण होतात, वाईट गोष्टी पण होतात, दोन्ही गोष्टी होतात. आपल्याला चांगल्या गोष्ट कशी करायची ते आपल्यावर. बघा ट्रस्ट तर प्रत्येक ठिकाणी ठेवायलाच लागतो. ट्रस्ट आहे तो इन्श्युअर करून बा हा काम करतोय, खरोखर ट्रस्टी माणूस आहे, काम चांगलं करत असेल पण तो काम चांगलं करतोय हे इन्श्युअर करण्यासाठी काहीतरी क्रायटेरिया आपण ठेवला पाहिजे. की बाबा एखादा सॅम्पलिंग घेतलं तुम्ही रॅन्डमली एका पोर होतोय, तेच कॉन्क्रीट घेऊन तेच क्यूब भरतोय की नाही, तेच क्यूब भरून तिथे आम्ही प्रत्येकाची साईन वगैरे करतो. म्हणजे जो हे काम करताना आम्ही तसं करून हां घेतो. ते साईन करणार, खूप तेच क्यूब याच्यामध्ये टेस्टिंगला खूप जातात की issues आहेत नाही, आणि त्याच्यामध्ये. तेच गेले की ते टेस्ट होत आहेत की नाही, त्याची व्हिडिओग्राफी वगैरे करणे. हा म्हणजे क्यूब ठेवेपर्यंत हा आपलाच क्यूब आहे साईन केलेला. समजा राणेने साईन केला, हा बघा तुमचं इंडिक केला, तो दाखवला, झूम केला, हाच केला, हीच मशीन आहे म्हणजे एक ब्रॉड. आणि त्याच मशीनवरती आपण टेस्टिंग करतो म्हणजे स्टार्ट टू फिनिश, तो कुठे मध्ये रिप्लेस केला नाही ना. बरोबर. म्हणजे या सगळ्या इन्श्युअर करण्याच्या गोष्टी आहेत, ते आपण कितपत करतो शेवटीला आपल्यावरती. त्याच्यामध्ये एक आणखीन तुम्हाला एक एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला. काम करणार आहे तो. नाही याच्यावर आणखीन एक तुम्हाला एक्सपिरियन्स सांगतो. जसं ते आता क्यूब टेस्ट रिपोर्ट तुम्ही मागवतात आणि जे फार म्हणजे रिक्वायर्ड येत नाहीत, आम्हाला पाहिजेत हे 40 पाहिजेत तर आपल्याला कमी येतात. अशा पण झाले. तिथे आम्ही PMC नाही आहेत, हे PMC आहे तिथे आणि मी ते आर्किटेक्ट आहेत. त्याचे टेस्ट रिपोर्ट आम्ही मागितले, ते बरोबर आले नाहीत म्हणून आम्ही बाकीच्या टेस्ट करून घेतल्या. हॅमर टेस्ट, डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट या सगळ्या फुटिंगच्या करून घेतल्या. त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे त्यामध्ये तर असं होतं की कॉन्ट्रॅक्टर काही बोलतो, काही सांगतो, हे करतो.
ते रिपोर्टसुद्धा आम्ही ज्यावेळी मागवले, म्हणजे सेकंड पुन्हा आम्ही करून घेतले त्यावेळी सुद्धा ते अरे वा, रिपोर्टचे मला वाटलं चांगले आले नाहीत, पण बाबू. ॲट पार आले. बोला. म्हणजे जसे आम्हाला 70 पाहिजे पण ते आले 35 चालतात असं पण होतं, की ज्यामुळे मग आपल्याला काढसे चला ठीक आहे क्लायंट आले क्लायंट आणि we can continue. म्हणजे आपण आपलं पण कर्तव्य म्हणून काहीतरी आपण जे आपल्या डाऊन द लाईन सगळे आपण करतो, आपला पण कंट्रोल पाहिजे की एक सडन विजिट बाबा खरोखर तुम्ही केले तेच केलेत की नाही, आमच्याच ह्याचे केलेत की नाही, एखादं सर्टन सरप्राईज विजिट, कधी टेस्टिंग आहे चल मी येतो. आता तुम्ही काय सजेस्ट करणार पुढचं, म्हणजे हाऊ डू वी गो अबाउट? तर एक तर तुमच्या काय रिक्वायर्ड डॉक्युमेंट तुम्ही आम्ही तुम्हाला एक मेल getting करतो those की documents. बाबा तुमच्या फिजिबिलिटीसाठी हे डॉक्युमेंट आहे, ठीक आहे, हां. त्यातले तुम्ही जर कोणते तुम्ही करत असाल, नाही हे आम्ही आणू शकतो, हे तुम्ही काढा, मग त्याचे काय चार्जेस होतील ते आम्ही सांगू की बाबा हां याचे चार्जेस, असं दॅट इज अ सिम्पल वे. पण हे चार्जेस कुठे ॲडजस्ट होतात का पुढच्या कामांमध्ये वगैरे? होऊ शकतात ना. हे जर पुढचं समजा हे आमचं फिजिबिलिटी समजा आम्ही केली आता, त्याला जे चार्जेस आम्ही काय लावले, समजा पुढचा सेकंड स्टेज नेक्स्ट स्टेजचं तुम्ही काम आम्हाला दिलं, यू कॅन ॲडजस्ट दिस चार्जेस. ते सगळ्यांचं ते म्हणजे जस्ट आस्किंग अगेन, जवळजवळ आम्ही आधी दोघांना पण क्वेश्चन केलं. हो हो इनफॅक्ट पहिलावाला आम्हाला बोलला तेव्हा आम्हाला कळलं की अरे हे असं होतं, म्हणून तुम्हालाही तो प्रश्न केला. पण तुमच्याकडनं ते आलं नाही म्हणून. तर मी राहायला कुठे म्हणाला? प्रशांत सागर हे आपल्या समोर म्हणजे आता नाही राहत, मी राहत होती आता redevelopment गेलं. आता ड्रीम्सला राहतात. नाही ड्रीम्स मला माहिती आहे ना, हा हो, हां त्याच्यामध्ये माझं ऑफिस आहे स्वतःचं. अजूनही आहे. हो आहे, म्हणजे आता ते बंदच आहे. ड्रीम जळ ना, आग लागल्यानंतर 2 वर्षापासून बंद स्वप्नाला आहे. आग लागली. हां म्हणून मी आता तिथे रेंट माझ्या मित्राचंच आहे तिथे रेंट. आनंदामन. हां कारण आनंद बिल्डिंग हल्लीच झाले म्हणून. हो माझे मित्र तिथे आहे, माझे साळुंके म्हणून मित्र आहेत ब्राटनं, ते वेस्टला बसतात. आणि तुझी मी- जुनी बिल्डिंग ना ती? हां? तुझी जुनी बिल्डिंग तीच ना? माझी हा. नाही नाही, मग? माझे मित्र वगैरे राहतात आनंदामध्ये. विजयची झाली म्हणून आता नवीन झाली. हा. ॲक्च्युली तुमच्या ऑफिसमध्ये स्टाफ आणि तुम्ही मुलुंडला राहता साहेब? म्हणून राहायला मुलुंड. स्टाफ किती आहे तुमचा? आमच्याकडे तुमची टीम किती आहे? आमची टीमची बघा टोटल आमचे साईट इंजिनियर आणि इंजिनियर पकडून आमची 12 लोकांची टीम आहे, साहेबांची आणि आमची पकडून दोघांची. आणि बाकी बॅक ऑफिसला वगैरे कोण असतं का बरं? बघा साईटवरती आमचे लिगलमध्ये परत असं वेगळं काय असतं का? काय? लिगलमध्ये लिगलसाठी वेगळी टीम वगैरे असते? हो लिगलसाठी मी आणि माझे पार्टनर साळुंके म्हणून आहेत. काय विचारसल विचारा प्रश्न. आता हे तुम्हाला डॉक्युमेंट किती पिरियडमध्ये फिजिबिलिटी रिपोर्ट मिळेल तरी हे रिपोर्ट काढेल जसं हे एव्हरीथिंग रिपोर्ट हातात आल्याशिवाय काय पुढचं करता हे येत सगळे- नाही. सगळे पण ऑर्गनाईज करून द्याल का? हां, सर. सगळे. आपल्याला कसं ते कुंडली तर मिळायला पाहिजे ना. हं. कुंडली मग त्यांना पत्रिका जुळते की नाही ते. जुळीला जुळू आपण, पण ती काय पत्रिका तर कळायला पाहिजे. तुमचं नुसतं तो आमचा प्रोफार्मा बघितला असतं ना, आम्ही तुम्हाला लगेच सांगितलं काय याच्यात आहे, त्याची बिल्डिंगचं काय बेसिक एफ किती, नेट प्लॉट किती, त्यात किती वापरले लगेच सांगितलं, पण काहीच नसतं. कुठला प्रोफार्मा? म्हणजे अप्रूव्ड प्लॅनमधला जो प्रोफार्मा असतो, जे अमेंडेड प्लॅन अप्रूव्ह त्याबरोबर प्लॅन ते राईट ह्याच्यामध्ये साईडला काय? राईट साईडला आहे की बघ, हे काय ते माहिती काय आहे का? विचारते त्यात आहे का बघूया. आहे पण ते बघा जुनं असेल बघूया ना, ते काय पेपर तरी बघूया ना. त्याच्यात आहे ते आता किती जागा आहे ना. हा मीटिंगमध्ये सर छोटाच क्वेश्चन आहे. रिडेव्हलपमेंट झालेली समजा म्हणजे ते काय असेल ते दिल्ली त्या कॉर्नरला करण्याची साधारण त्याचं हे किती असतं, बिल्डिंग पुरी होण्यासाठी किती वेळ जातो? अच्छा वेळ होतो तुम्ही आता तुमची पोटेन्शियल किती मायाची होईल त्यावरती, पण ऑन ॲन ॲव्हरेज 3 वर्ष तरी जातील कमीत कमी. इथे ह्या बाजूला ना हे बघ सर, हा कॉर्नर आणि आपण कोणत्या कन्व्हेन्शनमध्ये जातोय, मायवानमध्ये जातोय, दॅट इज ऑल्सो डिपेंड. म्हणजे फास्टर करण्यासाठी मग लोक आता आजकाल हायराईजला मायवानमध्ये मायवान हा, टेक्नॉलॉजी इकडे. म्हणजे तुम्हाला काय तो प्रत्येक स्लॅबला जो डिशेटरिंगचा 15 दिवसाचा कालावधी असतो तो सेव्ह होतो. म्हणजे तुमचा खालचा स्लॅब झाला लगेच तुम्ही वरचा स्लॅब लगेच चालू करू शकता नेक्स्ट डे इमिजिएटली. पहिलं कसं व्हायचं, खालचा स्लॅब डिशेटर झाल्याच्या नंतर तुम्ही वरचा हे जर तुम्ही हे करून स्लॅब घ्या ना, मायवानमध्ये नाही, टेपवर लावून घ्या. खालचा हां, हां. त्यांचे 2 सेट असतात. हा झाला की वरचा म्हणजे 7 दिवसामध्ये एक स्लॅब. म्हणजे तर पिरियड कमी केलं. तेव्हा पण पहिला याच्यात दिसतंय 20 दिवसामध्ये बऱ्यापैकी, slab व्हायचा, आता 7 दिवसामध्ये मी होतो. तुम्हाला म्हणजे दाखवतो, तीन मी पुन्हा मायवान मला असं वाटायला नको, तो दाखवते. मायवान म्हणजे मला- तुमचं मला- सगळं भिंती, तो- कॉलम, स्लॅब सगळ्या कॉन्क्रीटच्या.
एकदा स्ट्रक्चर म्हणजे तुमचं एक टिपिकल स्ट्रक्चर कप 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 तुमचं स्ट्रक्चर आहे ना खाली जसं फर्स्ट फ्लोअरला असेल तसं सेकंड थर्ड फोर्थ टिपिकल तो असा slide होत बऱ्यापैकी जातो. तुमचा FSI वापरला गेला हा बघा हा जेवढा प्लॉट आहे तेवढा जास्तीत जास्त प्लॉट इथे आहे याचा 40% आहे हा, बऱ्यापैकी वापरला गेलेला आहे म्हणजे तुमचं युटिलायझेशन बऱ्यापैकी झालेलं आहे ठीक आहे बघा एवढा आहे थोडा मोठा आहे. रोड छोटा पण त्यांच्या- नाही छोटा पण नाही पूर्ण रोड तुमच्या हा बघा एवढा रोड गेला ना याच्यात हा रोड एवढा आहे हा 80% रोड तुमच्या जागेतूनच गेलेला आहे 80% प्लॉट तुमच्याकडून हा, गेला. दोन. म्हणजे रोड तुमच्याकडून गेला आणि तो 90% रोड आहे जवळजवळ ना, असं वाटतोय की तो 80% 40% तुमच्या असावा जागेतून गेलेला. 40% असावा नेट प्लॉट तेवढा वापरला गेला म्हणजे ह्या कॉर्नरला तिथं 80% कॅल्क्युलेशन केलंय म्हणजे आहे तुम्हाला काय म्हणायचंय? कॉर्नरला ना हा जो रोड आता याच्यात 90 फीट आहे दुसरा ना एका बघितलं. तर 90 फीटचा 80% याच्यात नाहीये, पोर्शन तुमच्या दुसरा खाली 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 अजून खाली एक एक- paper. खाली एक उभे आहे. पण एक सर्टन भागणं बाकीचं त्यांच्याकडनं गेलं असेल बाकीचं दुसऱ्यांकडे आता समोरच्या म्हणून होय ना? दुसरा आहे, हा, हे. पार्ट ऑक्युपेशनचा प्लॅन आहे म्हणजे हा रस्ता मागच्याच राहिले पुढचं जो हा? पुढच्याचं ऑक्युपेशन मिळालं हो फ्रंट विंग्स आहे याच्यात, हे बघा ना तिकडे आहे कुठे हे उल्लेख नाही पार्ट ऑक्युपेशनचा प्लॅन आहे ना आहे ना हो हा आहे फक्त त्याचं तेच बघवतो मी ते कॅल्क्युलेट प्रोफॉर्मा तो नाही आहे कुठे नाही आहे. आणि इट इज साईन बाय EVP म्हणजे इट इज सर्टिफाईड हां Legally certified. म्हणजे ओरिजिनल प्लॅन सर्टिफाय केलेलं नाही आहे ओरिजिनल प्लॅनची कॉपी आहे अच्छा नाही म्हणजे एक व्हॅलिडेटेड आहे हा व्हॅलिडेट आहे म्हणजे येस आहे असं हा नंबर आहे मार्च 91ला आलं याची एक कॉपी काढून घ्या म्हणजे रेफरन्सला लागेल अच्छा तुम्ही आम्हाला देताय ना हो, काय 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 मेल तसं करतो आम्ही तुम्हाला तयार लिस्ट ऑफ करू. डॉक्युमेंट तर आता आमच्या तिकडचं वापरणे म्हणजे काय खरं नाही का म्हणजे तुमचा जो नेट प्लॉट आहे हां कसं असतंय की तुमचा जो प्लॉट आहे त्याच्यावरती वापरतात वनच एफएचं वापरतात बरोबर हां आता कसं होतंय तुमचा नेट प्लॉट आहे त्याच्यावरती 40% वापरलं म्हणजे तुमचा 1.4 एफएचा कन्झ्युम झाला आहे 40% मोर तुम्हाला ऑलरेडी तुमचे जास्त हा तुमचा प्लॉट होता समजा लक्षात घ्या. हा तुमचा ओरिजिनल प्लॉट होता हां आता हा रोड गेला ना 90 फीट तुमचा हां हा हां हा असा गेला म्हणजे ही जागा तुमची आहे ना मॅक्सिमम रोडमध्ये आहे रोडमध्ये गेली. हा एवढी अच्छा आणि हा जो प्लॉट आहे तो समोरचे हा समजलं ना पण आम्हाला त्याचं आणि आता तुमच्या पोझिशनमध्ये हो मिळेल त्याच्यामध्ये केलेली आहे का नाही आणि कसं होतं की जो नेट प्लॉटवरती आपल्याला एफएचं कॅल्क्युलेशन होतं म्हणजे ऑलरेडी 40% वापरला आहे तो कमी झाला हां पण तुम्हाला तुमचा मिळायचा आहे हां कळलं नेट प्लॉट जर जास्त असेल हां तर तुम्हाला मिळून तुम्हाला बेनिफिट जास्त मिळतील ते कसं ऑलरेडी जास्त वापरलं 2300 काहीतरी स्क्वेअर मीटर होता हां आणि तो 1600 झाला आहे ना हा ना 1736 किती 36 1736 1736 झाला आहे आता आहे. असं आता मायनस minus करून. ओके ओके एक मिनिट सांगतो ना तुम्हाला 2300 होता का हो. 2300 समथिंग 2306 काहीतरी होता. 1700 डिवायडेड बाय 2300 70 मायनस 1 26% असं वाटतंय 20 गेला. वापरला गेलेला आहे हो. नेट प्लॉटवर आणि त्याचं जे बेनिफिट आहे ना ते घेऊन त्याने ती बेबी नाही ते तसंच असतं पहिली होतं का तुम्ही ते काय असंच देणार नाही ना त्याने TDR घेतला असता म्हणजे TDR घेऊन तो विकला असता तसं नाही केलं त्यांनी आणि आपण 33 कुठच्या ह्याच्यात बघतोय स्कीममध्ये 33 7B मध्ये 7B त्याच्यात ते काय SRA आणि ते PTC वगैरे नाही नाही ते 3311 3311 मध्ये PTC आणि 33 कशात 20. SRA 20 ते BMC आहे तुम्हाला एक स्कोप चांगला आहे रोड मोठा आहे त्यामुळे तो बेनिफिट मिळू शकतं आहे म्हणजे त्यामुळे project feasible होईल. feasible व्हायलाच पाहिजे प्रोजेक्ट फिजिबल आहे म्हणजे प्राईम लोकेशन आहे सगळ्या बाजूने आपलं एरिया सगळा प्राईम झाला आहे आता तसा मला तर इकडची इथे greenery काय माहिती का इथे जो हो. बिल्डर येईल दोन्ही कडून. जो बिल्डर येईल जर त्याने व्यवस्थित जर हे प्लॅन केलं तर ह्या प्रोजेक्टवर त्याला अनेक प्रोजेक्ट मिळतील एवढी का म्हणजे इतकं त्याचं ही फिजिबिलिटी आहे इकडचेच आसपास आजूबाजूचे सगळे आता काय म्हणते तुम्ही मुलुंडला आता बघतो ना वेस्टला सगळीकडे पत्रे पडले सगळीकडे डेव्हलपमेंट चालू आहे बरोबर कुठे 18 माळ्याचे कुठे 17 माळ्याचे पण ते जास्तचा इथे जास्तीचं किती माहिती आहे बिल्डिंग इथे हां इथे किती माहिती जास्तीचं बिल्डिंग आता आशीर्वाद एक झालं. 22 पर्यंत आहे ना? 20-22 पर्यंत आहे ना? 20-22 22 झाले बावीसशे.
आता आमच्यासाठी पण ते ऑफर करतात ना ते 22 हो, बाळाचे त्याच्या खाली त्याच्यामध्येच करणार ते. पण त्याच्या त्याच्यामध्ये अजून खाली म्हणजे पोडियम पार्किंगचं हा, त्याच्यामध्येच देणार, कारण त्याच्यावरती आणखीन गेलं तर वेगळे नॉर्म्स 70 मीटरच्या वरती काहीतरी ते आहे. हो. तर त्याच्यामध्ये काय माहिती आहे का की आम्हाला जी डेन्सिटी आता काय लोकांनी चाळी बांधल्या त्या विप्रोळीला आपण जर बघितलं तर तिथे असे एका फ्लोअरवर त्याने 7 फ्लॅट बांधले आहेत. 2 बाजूला लिफ्ट आहे, मध्ये ते डक आहे आणि एकामध्ये 1 RK 2 1 RK आहेत, 2 1 BHK आहेत, 2 2 BHK आहेत, असं व्हेरियस आहेत. आणि मध्ये शेरी म्हणजे आपली ती गॅलरी. मी पण एकीकडे गेलो होतो ना. कसं माहिती आहे ना, ते तिकडे सगळं अफोर्डेबल हाऊसिंग आहे ना, हां. त्या कन्सेप्ट खाली केलं. अच्छा. तुमची किती 70-72 लाखाला विकतात 1 BHK. फ्लॅट किती म्हणा तो 1 BHK म्हणायला आहेत फक्त 49. 49 आहे. व्हेरी कॉन्स्टंट. म्हणजे तुम्ही एरिया पण बघितला लक्षात ठेवा, ते 2 BHK चे ते 1 BHK आणि ह्याच्यात स्क्वेअर 3 फीट साईज मध्ये आहे. 1 या BHK विंगला बसतो. पण अच्छा. पण 2 BHK ॲव्हरेज ना. 2 BHK तिकडे अच्छा. 7 2 BHK बाकीचे काय 1 BHK. अच्छा 1 BHK. त्याच्यावर एक्झॅक्टली ते प्रत्येक रूमचं किती आहे ना हे सगळं सर्वे झालेलं आहे. तो आता खाचा प्लॉट सर्वे करायचा आहे. इथे एकच फ्लॅट आहे का? 7 बी हां, विंगला. बी विंगमध्ये. अच्छा, ओके, एकच आहे. ओके. 7च फ्लॅट कार्पेट 600 ठीक आहे, म्हणजे तुम्हाला 607 6 फ्लॅट्स आहे. एका फ्लोअरवर 6 फ्लॅट आहेत. हे 42 आहे तिकडे 7. 79A च्या 79A ची आहे ना, मग Process- जे जे असे आरोप असतात तर तो ते ते काहीतरी किती- मग 79 झालं. 79A ची मग प्रोसिजर builder स्ट्रिक्टली फॉलो केली ना, मग तो रजिस्टर मग आपल्याला कोणी- ती सर्टिफिकेट देतो 79A जे बिल्डर करणार ना. नाही आपण करतो. हो. आणि तर ते ती बिल्डर अरेंज करतो. म्हणजे समजा तुम्ही बिल्डर अपॉइंट केला तर बिल्डर हे अरेंज Process हे करतो. मग त्याची बिल्डर अपॉइंट करताना ना रजिस्टरला आपल्याला बोलवावं लागतं त्याच्या आपल्या मीटिंगमध्ये आणि त्याच्या समोर ते सगळं फायनल करावं लागतं आणि ते जेव्हा फायनल होतं त्याच्यानंतर तो आपल्याला ते सर्टिफिकेट देतो. त्याच्या समोर सगळ्या लोकांच्या कन्सेंट वगैरे होतात. हां कन्सेंट साईन होतात सगळ्यांच्या. सही केली. हो, सगळ्यांच्या कन्सेंट साईन, इंडिव्हिज्युअल कन्सेंट इंडिव्हिज्युअल कन्सेंट. बॉन्ड पेपरवर पण त्याच्यातच मी विचारतो, जर इंडिव्हिज्युअल कन्सेंटमध्ये 3-4 लोक जर नाही दिले तर काय होतं? काय प्रॉब्लेम? फरक पडत नाही ना. 79ला फरक नाही पडत. बरं आहे बाबा. बॉन्ड पेपर पाठवा. सही करायला लागतं. हां, बॉन्ड पेपरवर सही करून द्यायला लागतं. हो, नोटराईज होतो मग ते. नोटराईज होतं. नोटरी येतो तिथे आणि तुम्ही सगळ्यांच्या त्या नोटरी समोर तुम्ही sign- लिगली खोलीत आलं तर 79 मग तो आपल्याला काय आपण तो ते सगळं बाकी वी ओनली डोंट वॉन्ट द प्रोजेक्ट टू डिले बिकॉज ऑफ दॅट. बस बाकी काय काय होतं आपण सगळे एकत्र असलो ना तर हे सगळं होऊ शकतं, काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि सगळे एकत्र असले आणि सगळ्यांचं व्यवस्थित कन्सेंट असलं. आता आपल्याला हे झाल्यानंतर पुढे मीटिंग लावावीच लागणार आहे SGM. त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं सगळं चित्र नीट होईल तेव्हा मग आपण त्याचा विचार करू. ते आपण बोलूया ना. आता यांचं झालं सगळं. ठीक आहे. तुम्ही आम्हाला ते मेल करताय हो, काय mail लागेल करतो. तुम्हाला, त्यातलं आम्ही सांगू आम्ही काय देऊ शकतो, बाकी तुम्ही काय काढायचे. चालेल. तर त्याच्यानंतरचा प्रोसेस तुम्ही सांगा आम्हाला. हो, नक्की. थँक्यू.